एक अगदी मोठं या बाबतीतलं उदाहरण भालचंद्र नेमाड्यांचं आहे. म्हणजे नेमाड्यांची स्वतःची मुलं तर मराठी माध्यमात गेलीच, पण नातवंडसुद्धा मराठी माध्यमामध्ये गेली. आता तुम्ही मला सांगा की हे पवारसाहेबांनी सांगणं बरोबर आहे, पण हा प्रॉब्लेमच पवारसाहेबांचे लोक सत्तेत असताना निर्माण झालेला आहे. म्हणजे भाजपवाले संत आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण जो प्रॉब्लेम तुमच्या काळात तुम्ही निर्माण केला तो तुम्ही तुमच्या काळात सोडवला नाही आणि लोकांची स्मृती क्षीण असते. म्हणजे सरकार आपलं कागदोपत्री मराठी धार्जिण आहे, प्रत्यक्षामध्ये ते पूर्ण इंग्रजी धार्जिण आहे. पूर्वगौरवामध्ये रमणारे जे लोक आहेत ना, ते सगळे सरकारच्या मांडीवरच आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात किती ग्रेट होतं, ज्ञानेश्वरांच्या काळात किती महान चाललं होतं, सातवाहनाच्या काळात सगळं अद्भुतच होतं, असे सांगणारे सगळे चाटुकार लोक सरकारला आवडतात. काँग्रेसशी भांडून आम्ही मराठी भाषेचा विभाग स्थापन केलेला आहे. फरक इतकाच आहे की काँग्रेसला विरोध केला ना, तर काँग्रेसचे लोक असं म्हणायचे नाहीत की हे सगळे काँग्रेस द्वेष्टे आहेत म्हणून. आपली मुलं जर पुढची 10-15 वर्ष पहिलीपासून मराठी आणि हिंदी शिकली तर आपल्या मुलांची भाषा इतकी मिश्र होईल की मराठी ही हिंदीची पोटभाषा होण्याचा धोका आहे. आणि असं जर झालं तर हिंदीने ज्या पद्धतीने उत्तर भारतातल्या भाषा गिळंकृत केल्या तशी ती मराठी पण गिळंकृत करेल. तुम्ही ताराबाई भवाळकरांचं भाषण त्यावेळेला ऐकलं असेल. बाई अत्यंत चांगलं बोलल्या, पण आपल्या चॅनलवाल्यांनी काय दाखवलं, मोदींनी शरद पवारांच्या हातात ग्लासाने पाणी कसं दिलं, पवारांना आधार कसा दिला. म्हणजे उच्च दर्जाचे नालायक लोक कसे असतात हे तुम्हाला यातनं कळतं. ते सर, आता आपले तुम्ही हे सगळं आंदोलन करताय मराठी भाषेचं, आणि एकंदर मराठी शिक्षणाची अवस्था म्हणजे आता सगळ्याच पालकांना आपण इंग्रजी शाळेमध्ये घालावं असं वाटू लागलं आहे. ही मानसिकता 1880 आणि 90च्या दशकानंतर अचानक कशी झाली? म्हणजे हे काही शिक्षण महर्षींनी केलेलं कटक कारस्थान आहे की तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे? नाही, आता आपल्याकडे इथे आता जे 2 वक्ते याच्या अगोदर बोलले त्यांनी स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, नातवंड नाही घातलं. एक अगदी मोठं या बाबतीतलं उदाहरण भालचंद्र नेमाड्यांचं आहे. म्हणजे नेमाड्यांची स्वतःची मुलं तर मराठी माध्यमात गेलीच, पण नातवंडसुद्धा मराठी माध्यमामध्ये गेली. म्हणजे काही लोक आपल्याकडे असे आहेत की जे असं म्हणतात, मला माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं होतं पण बायको हो म्हणाली नाही, किंवा बायका असं म्हणतात की मला असा निर्णय घ्यायचा होता पण मिस्टर हो म्हणाले नाहीत. तर ज्यांना अशा प्रकारचे निर्णय घेताना काहीतरी कारण सांगायचं आहे त्यांना कारण सापडतं, आणि ज्यांना आग्रहाने मराठी माध्यमामध्ये आपल्या मुला नातवंडांना पाठवायचं आहे त्यांना आपल्या आग्रहाची पूर्तता पण करता येते. हा शेवटी ज्याच्या त्याच्या कन्व्हिक्शनचा प्रश्न आहे. तुम्ही जर विचारलं गोखले आता की हा बदल 80-90मध्ये कसा झाला, तर आपल्या राज्यामधल्या बहुतांश ज्या अनुदानित शाळा आहेत त्या सरकारच्या आहेत आणि त्या मराठी माध्यमाच्या किंवा प्रादेशिक माध्यमाच्या आहेत. म्हणजे उर्दू असेल, कानडी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल. पण आपल्यातल्या काही लोकांना हे माहिती नसेल की महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या पण काही अनुदानित शाळा आहेत. म्हणजे 25 वर्षांपूर्वी, 40 वर्षांच्या पूर्वी इंग्रजी माध्यमाच्या मोजक्याच शाळा अनुदानित आहेत. म्हणजे आपल्या राज्यात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण विना अनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित आहे हे 100% सत्य नाही आहे. पण गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्याकडं जे विना अनुदानित, कायम विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांचं पीक आलं ते इंग्रजी माध्यमाचं आहे. ते का आहे, तर इंग्रजी माध्यमाची एक शाळा काढायला साधारणपणे मंत्रालयात येणारा खर्च 5 ते 10 लाख रुपयांचा आहे. तुमच्यापैकी ज्या कुणाचा मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाशी संबंध थेट किंवा अप्रत्यक्ष आला असेल तुम्हाला कळेल की त्या तिथल्या डेस्क ऑफिसरपासून वरपर्यंत शाळेची मंजुरी मिळेपर्यंत 5-1 लाख रुपये लागतात. आणि हा व्यवहार इतका नीट चोख होतो की कुठंही गैरव्यवहाराला म्हणजे गैरव्यवहाराला जागा नाही आहे. गैरव्यवहार अत्यंत नीटपणाने सगळा घडतो. मराठी माध्यमाची शाळा जर काढायची झाली तर ती काढण्यासाठी सरकारला इमारत बांधावी लागते. तिथल्या शिक्षकांना शक्यतो पूर्ण पगार देऊन कामावर घ्यावं लागतं किंवा नंतरच्या टप्प्याला शिक्षण सेवक म्हणून घ्यावं लागतं. विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी शाळांच्यामध्ये सरकारला काहीच करायचं नाही आहे,
पालकांकडनं फी गोळा करायची आहे, त्या फीमधनं शिक्षकांचा जमेल तसा पगार द्यायचा आहे. पगार देणं झेपलं नाही तर शिक्षकांना घरी पाठवायचं आहे. कसल्याही प्रकारची सिक्युरिटी, कसल्याही प्रकारची सुरक्षितता नाही आहे. हे जे तुम्ही मगाशी म्हणलात गोखले, ते आपल्याकडे जे शिक्षण महर्षी आहेत, खरं तर हे शिक्षण महर्षी हा शब्द पण आपण जबाबदारीनं वापरलं पाहिजे. हे व्यापार महर्षी आहेत, शिक्षणाचं दुकान टाकणारे दुकान महर्षी आहेत. कारण या सगळ्या मंडळींना पैसे सरकारला द्यायचे आहेत, ते मुलांच्या पालकांकडनं काढायचे आहेत. मग मुलांचे पालक काय करतात, ते स्थानिक नगरसेवकाकडे जातात, स्थानिक झेडपी मेंबरकडे जातात. सगळ्यांना ते जमतं असं नाही. 100तल्या 2% लोकांना एखादा आमदार फी देतो, एखादा खासदार फी देतो, एखादं फाउंडेशन फी देतं आणि त्यातनं या मुलांची फी भरली जाते. म्हणजे धंद्यापरी धंदा होतो आणि चॅरिटीपरी चॅरिटी होते. असं गेल्या तुम्हाला 20 वर्षामध्ये आम्ही जी आकडेवारी 2019-20च्या दरम्यान काढली होती, त्यामध्ये 20,000 स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळांमधल्या 15,000 शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या. 5,000 शाळा ह्या मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमधल्या होत्या. पण सरकारने गेल्या 25 वर्षामध्ये, म्हणजे ज्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो 91 सालचं, ते शिक्षण क्षेत्रात कसं आलं आहे ते आपल्याला सहज लक्षात येत नाही. 91 सालानंतर सरकारने पहिल्यांदा वेतनेतर अनुदान द्यायचं बंद केलं. म्हणजे शाळा झाडायचं अनुदान सरकार देत नाही, शिपायांना लागणारं फिनाईल सरकार देत नाही. आणि एका टप्प्यानंतर असं झालं की शाळांना असं अनुदान आपण मागू शकतो हेच त्या विसरल्या. मग एक टप्पा असा आला की सरकार म्हणलं तुमच्या शाळा विनाअनुदानित असतील पण कायम विनाअनुदानित असतील. मग त्या कायम विनाअनुदानितमधला कायम शब्द काढायला लोकांना आझाद मैदानाचे उंबरे झिजवावे लागले. मग तो कायम शब्द गेला. सरकार म्हणालं की आम्ही तुम्हाला टप्पा अनुदान देऊ. ते जे टप्पा अनुदान आहे ते आता 20%, मग मनाला येईल तेव्हा 40%, मग मनाला येईल तेव्हा 60% आणि 80% असं आहे. आता या मागच्या महिन्यामध्ये आझाद मैदानात पावसामध्ये 10,000 शिक्षक बसले होते टप्पा अनुदानाच्या पूर्ततेसाठी. त्यांना तिथं भेटायला शरद पवार गेले होते आणि शरद पवार तिथं असं म्हणाले की तुम्हाला माझा प्रशासनातला अनुभव तर माहिती आहे, मी हे काम तुमचं एका दिवसामध्ये करून देतो. आता तुम्ही मला सांगा की हे पवारसाहेबांनी सांगणं बरोबर आहे, पण हा प्रॉब्लेमच पवारसाहेबांचे लोक सत्तेत असताना निर्माण झालेला आहे. हे पवारसाहेबांचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत होते तेव्हा यांनी पहिल्यांदा कायम विनाअनुदानित हा शब्द आणला. म्हणजे भाजपवाले संत आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण जो प्रॉब्लेम तुमच्या काळात तुम्ही निर्माण केला तो तुम्ही तुमच्या काळात सोडवला नाही आणि लोकांची स्मृती क्षीण असते. म्हणून मग तुम्ही आता मोर्चेकऱ्यांमध्येच सामील झालेले आहात आणि तुम्ही त्याला म्हणता की आता आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे त्यातनं तुमच्या लक्षात येईल की सरकारने ठरवलं आहे मातृभाषेमधनं लोकांना शक्यतो विनामूल्य शिकू द्यायचं नाही. RTEचा कायदा आला, तुमच्यातल्या आपल्याला अनेकांना माहिती आहे. तो काय सांगतो, 6 ते 14पर्यंतच्या मुलांना विनामूल्य आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. तो कायदा असंही म्हणतो की मुलांना मातृभाषेत शिकवलं पाहिजे. 2009ला हा कायदा आल्यापासून गेल्या 16 वर्षामध्ये तुम्ही आकडेवारी काढून बघा, ज्या मुलांनी RTEच्या अंतर्गत प्रवेश मागितलेले आहेत त्यातले 90 ते 95% प्रवेश इंग्लिश मिडियमच्या शाळांचे आहेत. RTEच्या अंतर्गत मुलांनी मराठी माध्यमामध्ये प्रवेश मागितलेले नाहीत. याचं कारण इंग्रजी माध्यमातलं फुकट शिक्षण मिळण्याची सोय म्हणून लोकांनी RTEकडे बघितलेलं आहे. 2009ला जेव्हा हा कायदा आला तेव्हाच अनेक समाजवादी लोकांना आम्ही म्हटलं होतं की हा या कायद्याचा अनइंटेन्शनल तोटा आहे. कायदा तसा ठरवून ते नुकसान करण्यासाठी बनलेला नाही आहे. पण त्यामुळे तुम्हाला असं अनेक ठिकाणी दिसेल की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये फी भरून येणारे मुलं वेगळ्या वर्गात आणि गरिबांची मुलं वेगळ्या वर्गात, अशी एक द्विवर्ण व्यवस्था इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आहे. हे सर इंग्रजी माध्यमाच्या बाबतीमध्ये होतं. एकच मुद्दा सांगतो आणि मग मी तुमचा पुढचा प्रश्न घेईन. सरकारने गेल्या काही वर्षात म्हणले की आम्ही गरिबांच्या मुलांना रेसिडेन्शियल शाळांमध्ये नेऊन शिकवतो. पाचगणीला ज्या निवासी शाळा आहेत, डून स्कूलचं महाराष्ट्रातलं रूप,
त्या शाळांमध्ये सरकारने आधी आदिवासींची मुलं पाठवली. त्यांची जी वर्षाची 60,000 ते 1,00,000 फी आहे ती सरकार भरतं. आता चौंडीला ज्या वेळेला सरकारचं अधिवेशन झालं, मंत्रिमंडळाचं अधिवेशन झालं, त्या बैठकीत मंत्रिमंडळाने ठरवलं, चौंडीला का तर अहिल्याबाईंचं गाव आहे म्हणून, तिथे जाऊन सरकारने ठरवलं की धनगरांच्या मुलांना आम्ही या निवासी शाळांमध्ये पाठवणार आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण देणार. म्हणजे सरकारने काय ठरवलं आहे, सगळं इंग्रजी मिडियमचं जे शिक्षण आहे तेच चांगलं आहे, ते शिक्षण फुकट देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि ते शिक्षण आम्ही कोणाला फुकट देणार, आज नवबौद्धांना देणार, उद्या मातंगांना देणार, परवा धनगरांना देणार, पुन्हा आदिवासींना देणार. म्हणजे ज्यांच्या मतांची आम्हाला ज्या निवडणुकीमध्ये गरज पडेल त्या लोकांना देणार. म्हणजे सरकार आपलं कागदोपत्री मराठी धार्जिण आहे, प्रत्यक्षामध्ये ते पूर्ण इंग्रजी धार्जिण आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारच्या, झेडपीच्या, महानगरपालिकेच्या, खाजगी अनुदानित अशा मराठी माध्यमाच्या शाळा अक्षरशः प्लेगचे उंदीर येऊन जसं माणसं मरत होती ना 19व्या शतकात, तशा मराठी शाळा पटापट तुम्हाला मरताना दिसतात. आणि सरकारकडे फक्त शोक व्यक्त करणारे, कोरडा शोक व्यक्त करणारे शब्द आहेत, त्याच्या पलीकडे सरकारकडं काही नाही आहे. हे खूप शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नेमले जातात आणि मग परमनंट शिक्षकाला एक साधारण 70,000 रुपये पगार असेल आणि ह्याला 8-10 हजार रुपये पगार असेल. मग ह्या म्हणजे विरोधाभासामध्ये त्या कंत्राटी शिक्षणाचं मुलांच्या शिकवण्याकडे कितीसं आपलेपणा राहील. आणि पुढे तो दुसरीकडे गेला तर शाळाही बदलतो, जिथे 12,000 मिळेल, 13,000 मिळेल, तिथे शाळाही बदलतो. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आपुलकीच निर्माण होत नाही. तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे सरकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, महानगरपालिकेच्या, तिथल्या परिषदेतल्या अनेक शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिकाम्या. मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट सांगतो. महाराष्ट्र सरकारने बृहद आराखडा नावाची एक गोष्ट 2005 सालापासून मराठी लोकांना सांगितली. बृहद आराखडा म्हणजे मास्टर प्लॅन. म्हणजे या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात किती शाळांची गरज आहे. आता सरकारनं जेव्हा मास्टर प्लॅन ठरवला तेव्हा सरकार काय म्हणालं, किमान प्राथमिक शाळेत किती अंतर असावं तर 3 किलोमीटरचं असावं, माध्यमिक शाळेत किती अंतर असावं तर 5 किलोमीटरचं असावं, कॉलेजचं अंतर समजा 8 ते 10 किलोमीटरचं असावं. आता अंतर कसं मोजतात तर अंतर सरकारने मोजताना वरून मोजलेलं आहे. त्यामुळे वरून जेव्हा सरकार अंतर मोजतं, एरियली मोजतं, त्यावेळेला तुम्हाला त्या अंतराच्या दरम्यान नाला आहे, विहीर आहे, नदी आहे का डोंगर आहे का अडचणीचा रस्ता आहे हे तुम्हाला दिसतं. पण त्याच्या मोजमापात त्यामुळे फरक पडत नाही. मी तुम्हाला परभणी जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो की वरून मोजल्यानंतर एका गावातल्या शाळेचं अंतर 2 ते 3 किलोमीटरच भरतं आहे. प्रत्यक्ष फिजिकली चालताना ते अंतर 8 ते 10 किलोमीटरचं आहे. याचं कारण तुम्हाला त्या डोंगरामधनं, त्या खाचखळग्यांमधनं चालायचं आहे. हे ज्या वेळेला सरकारला लोकांनी सांगितलं, कारण सरकारचा अलीकडचा भर कशावर आहे, टेक्नॉलॉजीवर आहे, की आम्ही नवतंत्रज्ञान वापरलं, आम्ही गुगल मॅपिंग करून पाहिलं, असं सरकारने सांगितलं. आता या गावांमध्ये शाळेच्या भौगोलिक अंतराकडे लक्ष का द्यायचं होतं, कारण गाव बदलून शाळेत जर जावं लागणार असेल तर पालक असं म्हणायचे, मुलींच्या बाबतीत विशेषतः, आम्ही मुलीचं लग्न करू पण गाव बदलून शाळेमध्ये पाठवणार नाही. आता हे मराठवाड्यामध्ये खूप सातत्यानं घडतं, त्या खालोखाल विदर्भामध्ये सुद्धा घडतं, खानदेशात सुद्धा, नंदुरबार, धुळ्यामध्ये हे घडताना दिसतं. आता अशा प्रकारच्या शाळांमध्ये शिकवणारे जे लोक आपल्याकडे आहेत ते काय प्रकारचे आहेत. एक तुम्ही म्हणलात तसं ज्यांना आता 6व्या 7व्या वेतन आयोगाचा पगार आहे, लाख रुपये, 1.5 लाख रुपये त्यांना मिळतात. दुसरे शिक्षण सेवक आहेत ज्यांना सरकार असं म्हणतं की 6,000 ते 10,000पर्यंतचं मानधन मिळेल, 3 वर्षांनी तुम्ही परमनंट होऊ शकता. तुमच्यापैकी ज्या कोणा लोकांच्या घरामध्ये DED BEd झालेले लोक शिकलेले असतील किंवा नोकऱ्या बघत असतील त्यांना विचारून बघा. तुम्ही जाहीरपणे विचारलं तर ते खरं बोलणार नाहीत. अनौपचारिकरित्या विचारा की BEd व्हायला त्याने किती पैसे दिलेले आहेत आणि BEd झाल्यावर तात्पुरतं चिकटून घेण्यासाठी किती पैसे दिलेले आहेत. अनेक कुटुंबांमध्ये नवरा बायको दोघंही DED BEd आहेत, कारण
लग्नाच्या आधीचा जो खर्च आहे शिक्षणाचा तो मुलीचा बाप करतो आणि नोकरीचा खर्च हा मुलीचा बाप त्या मुलासाठी करतो. कारण त्याला असं वाटतं की BEd झाल्यानंतर नोकरी केलेला जावई जर आपल्याला मिळाला तर बऱ्या पगाराचा मिळेल. हे आपल्याकडे न सांगितलं जाणारं करप्शन आहे. आता या मुलांना 3 वर्षानंतर सरकार परमनंट करतं असं म्हणतं. काही लोक परमनंट होतात, अगदी भाग्यवान असतील तर विना पैसे देऊनही होतात. पण पैशांचा व्यवहार शिक्षण अधिकाऱ्यांच्या पातळीवर आणि मंत्र्यांच्या पातळीवर केल्याशिवाय लोक परमनंट होत नाहीत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसऱ्या कॅटेगरीतले जे लोक आहेत ते गावोगावी विना स्वयंअर्थसहाय्यी तत्वावर शाळा चालवणारे लोक आहेत, जे पेट्रोल अलावन्सवर शाळा चालवतात. पेट्रोल अलावन्स म्हणजे काय आहे? कोल्हापूरच्या इथं शाहूवाडी नावाचं 60 किलोमीटरवरचं गाव आहे. त्या शाळेमधल्या काही लोकांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. परभणीमध्ये असलेले सुरेश इखे नावाचे माझे सहकारी आहेत, ज्यांनी बायकोचे दागिने विकून प्राथमिक शाळा चालवलेली आहे. आणि एक टप्पा असा आला की त्यांना गावातल्या त्यांच्या शाळेचं लाईटचं बिल भरणं अशक्य झालं. आता या सगळ्या लोकांना काय प्रकारचे पैसे दिले जातात? पेट्रोल अलावन्स म्हणजे काय? तर साधारणपणे दिवसाला 100 ते 150 रुपये, महिन्याला साधारणपणे 5,000 रुपये एवढे पैसे त्या माणसांना मिळतात. आता ही जी माणसं 30-35 वर्षांची आहेत, या लोकांची 5,000 रुपये पगारावर लग्न होण्याची काय शक्यता आहे? 25 ते 30 वयोगटातल्या ज्या मुली आहेत ज्यांना याच रेंजमध्ये पगार आहे, एकतर त्यांचे आईवडील एवढ्या काळ जर त्या मुलींची लग्न त्यांनी केली नाहीत तर मुलीतच काहीतरी दोष आहे असं गावाकडचे लोक त्या मुलीच्या बाबतीत म्हणण्याची शक्यता आहे. मुलाला किमान तेवढा तरी संशयाचा फायदा लोक म्हणतील की बाबा परमनंट झाला की मग करणार आहे म्हणून त्याने केलेलं नाही आहे. मुलीच्या बाबतीमध्ये तर सगळेच लोक म्हणतील की बहुतेक मुलगी डावी असेल किंवा बहुतेक मुलीत काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तिचं लग्न झालेलं नाही आहे. आता आम्ही केलेल्या संघर्षातला प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. आम्ही स्वयंअर्थसहाय्यी तत्वावरच्या 250 शाळांना महाराष्ट्रामध्ये 2011-12 मान्यता मिळवून घेतली. सरकारने सांगितलं की मान्यता हवी असेल तर स्वयंअर्थसहाय्यी तत्वावरच मिळेल. आम्ही त्या 200 शाळांना विवक्षित शाळांच्या यादीत घालतो, हे सरकारने मान्य केलं. मान्यता मिळाल्यानंतर ज्यांच्या संस्था होत्या त्या लोकांच्या तोंडाला लाळ सुटली. त्यांना असं वाटलं की आत्ता जे शिक्षक आपल्याकडं काम करत आहेत त्यांच्याकडनं आपण 10-10 लाख रुपये घेऊ शकतो, ते घेऊन मग सरकारला द्यायचे आणि मग शाळेला अनुदान मिळालं की शिक्षकांना पण वेतन आयोगाच्या नोकऱ्या मिळतील. असे काही लोक आमच्याकडे परभणीमधले, औरंगाबादमधले, कोल्हापूरमधले आम्हाला सापडले की जे लढा सुरू झाला तेव्हा प्रामाणिक लोक होते, पण लढा या टप्प्याला आल्यानंतर त्यांनी साधारणपणे 5 ते 10 कोटी रुपये गोळा करायचं ठरवलं. तेव्हा तावडे शिक्षण मंत्री होते, पण ते त्यांना गेले पैसे असं माझं म्हणणं नाही आहे. तावडेंपासून वर्षा गायकवाडांपासून बच्चू कडूंपर्यंत 3 मंत्र्यांचा प्रवास झाला, पण त्या शिक्षकांना परमनंट केलं गेलं नाही. त्या शाळांना अनुदान मिळालं नाही आणि अनुदान तत्वावर मान्यता मिळाली नाही. पण मधल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला. या सगळ्या लोकांनी, आमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी, रमेश पानसे, मी, अरुण ठाकूर, आमची नावं वापरली, आमची लेटर हेड्स वापरली. शेवटी या लोकांना आम्हाला संस्थेतनं काढून टाकावं लागलं. मी तुम्हाला त्यांचं करप्शन सांगण्यासाठी हे उदाहरण देत नाही आहे. ज्या शिक्षकांनी या संस्था चालकांना शेतं विकून पैसे दिलेले आहेत त्यांनी का दिले असतील? कारण त्यांना वाटलं होतं की 5 लाख 10 लाख एकदाचे जाऊ दे, पण 6व्या वेतन आयोगाचा पगार मिळाला तर पुढच्या 2-3 वर्षात पैसे तर वसूल होतील, पण मला लग्नामध्ये चांगला हुंडा मिळण्याची शक्यता आहे. ही समाजाची इकोसिस्टीम आहे. ही जर आपण समजून घेतली नाही तर आपण साप म्हणून भुई धोपटणार आहोत. 35 वर्ष जो माणूस, ज्याचं लग्न झालं नाही, जो स्वतःच्या मोडक्या तोडक्या घरात राहतो आहे, म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळतो आहे, त्याच्याकडनं तुम्ही ज्ञानरचनावाद शिकावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगणं हा मूर्खपणा आहे. त्यामुळे आपण एका क्रूर जगामध्ये राहतो. आणि जे चांगला पगार घेणारे शिक्षक आहेत, सगळे असे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण चांगला पगार घेणाऱ्या शिक्षकांमध्ये कामचुकारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातले कोणीही लोक, बहुतांश लोक काहीही वाचत नाहीत.
त्यातले कोणीही पुस्तकं विकत घेत नाहीत, त्यांच्यातल्या कोणाच्याही घरात पुस्तकं असत नाहीत, त्यांच्यातल्या कोणाचीही संवेदनशीलता एवढी जागी नसते की वर्गातल्या गरीब मुलांचं शिक्षण आपण करावं असं त्यांना वाटेल. उलटी शक्यता आहे की जो पोटाला चिमटा देऊन नोकरी करतोय तो एक वेळ गरीब मुलाचं काहीतरी काम करेल, पण 1.5 लाख रुपये बुडाखाली घे. आणि या बाबतीत स्त्रिया आणि पुरुष सारखे आहेत. स्त्रिया आणि पुरुषांच्या लबाडीत काही फरक नाही आहे या बाबतीमध्ये. तर इतकी गंभीर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांमध्ये तर तुम्हाला दिसेल की एकच शिक्षक 4 इयत्तांना शिकवतो आहे, तोच झाडू मारतो आहे, तोच रजिस्टर लिहितो आहे, तोच गावातल्या टॉयलेट्सची संख्या मोजतो आहे, तोच मेलेल्या माणसांच्या याद्या पण बनवतो आहे, तोच 15 ऑगस्टचं भाषण पण सरपंचाला लिहून देतो आहे. ही सगळी कामं करून फावल्या वेळात त्या माणसाने जमलं तर शिकवावं अशी ज्या समाजाची अपेक्षा आहे, तिथे तुम्ही शिक्षणाकडनं फार काही अपेक्षा बाळगू शकाल असं मला वाटत नाही. तेच मगाशी मी हा मुद्दा काढला होता की शिकवण्याव्यतिरिक्त अनेक कामं शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे शिक्षणाची क्वालिटी तो किती सांभाळेल. आणि दुसरं असं की आत्ताच ज्या सकाळच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या किरण कुलकर्णी जे भाषा विभागाचे सचिव आहेत त्यांनी असा मुद्दा काढला की या मराठी भाषेच्या चळवळीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. ते म्हणजे की असं की एक भूतकाळात मराठीचं वैभव काय आहे, ज्ञानेश्वरांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी काय केलं, अनेक साहित्यिकांनी पूर्वीच्या काय केलं, मराठी कशी जोपासली त्याच्यामध्ये रममाण झालेले आहेत, त्या वैभवामध्ये रममाण झालेले आहेत आणि त्या वैभवाचं कौतुकच सांगत फिरत आहेत. दुसरे असे की जे अत्यंत नकारात्मक बोलतात, म्हणजे शासन काहीच करत नाही, शासन काही करूच राहणार नाही, हे असंच राहणार. म्हणजे आता मला असं वाटलं की त्यांनी हा जो विषय आहे याचंही वाचन करून दाखवलं की याच्यामधला एक विषय असा आहे की मराठीच्या वृद्धीसाठी शासन उदासीन का आहे. तर असे नकारात्मक म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीच्या आंदोलनाकडे कदाचित नकारात्मक भावतेने पाहिलं गेलं असेल, तर ह्याबद्दल नकारात्मक आहे का हे आंदोलन, ह्याबद्दल तुमचं काय भाष्य आहे? असं आहे की किरण कुलकर्णी असतील किंवा इतर कोणी IAS अधिकारी असतील यांची मतं मी फार गांभीर्यानं घेत नाही. ते पगारी नोकर आहेत सरकारचे आणि ते किरण कुलकर्णी इथं यायच्या अगोदर निवडणूक आयोगामध्ये होते, म्हणजे तेव्हा ते निवडणुकांच्याबद्दल बोललेत. त्याच्या अगोदर ते महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये होते. म्हणजे त्यांना काही भाषेतली तज्ज्ञता आहे म्हणून ते भाषा विभागाचे सचिव झालेले आहेत असं अजिबात नाही आहे. दुसरं असं, पूर्वगौरवामध्ये रमणारे जे लोक आहेत ना ते सगळे सरकारच्या मांडीवरच आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात किती ग्रेट होतं, ज्ञानेश्वरांच्या काळात किती महान चाललं होतं, सातवाहनाच्या काळात सगळं अद्भुतच होतं असे सांगणारे सगळे चाटुकार लोक सरकारला आवडतात. आता आमच्यासारखे काम करणारे जे लोक आहेत, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आम्ही काँग्रेसशी भांडत होतो. काँग्रेसशी भांडून आम्ही मराठी भाषेचा विभाग स्थापन केलेला आहे. फरक इतकाच आहे की काँग्रेसला विरोध केला ना तर काँग्रेसचे लोक असं म्हणायचे नाहीत की हे सगळे काँग्रेस द्वेष्टे आहेत म्हणून. काँग्रेस काही वेळेला तुमच्याकडे दुर्लक्ष करत होतं, पण काँग्रेस हा करप्ट लोकांचा असला तरी खुनशी लोकांचा पक्ष नाही आहे. त्यामुळे ते तुमच्याशी भांडणं करायचे. हे जे आता राक्षसी बहुमतवाले लोक सत्तेत आहेत ना हे खुनशी आहेत. म्हणजे हे केलेला प्रत्येक विरोध हा पर्सनल मानतात. तुम्हाला आंदोलनजीवी म्हणत येतील, आपलं नेतृत्व म्हणतात. काय फरक नाही ना. बघा काय आहे मी तुम्हाला सांगतो की हे राहुल रेखावारपासून किरण कुलकर्णीपर्यंतचे जे सगळे लोक आहेत ना हे इतके परजीवी लोक आहेत की आता सकाळी कुणीतरी IAS अधिकाऱ्यांच्याबद्दल बोलताना शेषनने खूप मागे असं म्हटलं होतं की IAS म्हणजे आय एम सॉरी, कुठल्याही गोष्टीच्याबद्दल आय एम सॉरी म्हणणारा माणूस म्हणजे IAS. आज सकाळी दुसऱ्या एकाने सांगितलं की IAS म्हणजे आय अग्री सर, म्हणजे मला सगळं मान्य आहे. म्हणजे मंत्री म्हणतो मी 2-2.5 वर्ष सरकारमध्ये OSD म्हणून काम केलं आहे, त्यामुळे IAS अधिकाऱ्यांच्या पाठीला कणा असतो का आणि तो किती असतो हे मला माहीत आहे. प्रश्न असा आहे की आता आम्ही 3ऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध आंदोलन केलं, ते करायचं की नाही. दुसरा मार्ग सरकारच्या आरत्या ओवाळणं हाच होता. आम्ही बरोबरच करत होतो म्हणून 2 महिन्यामध्ये सरकारला आम्ही नाक रगडायला लावलं आणि सरकारला निर्णय मागे घ्यायला लावला. सरकारचा निर्णय जर बरोबर होता तर सरकारनं जनतेपुढे जायचं होतं ना. आम्ही आमच्यासारखे किरकोळ लोक
ज्यांची त्यांना दखलही घ्यायची नसेल ते जर समाजात जाऊन समाजाला सांगतात आणि समाज आमचं ऐकतो, तर तुमच्याकडे तर प्रचंड जगातला मीडिया आहे, तुम्ही सांगायचं. प्रश्न असा आहे की आपल्या IAS पदाच्या झुली टाकून लोकांमध्ये तुम्ही जात नाही, लोक काय बोलतात हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारच्या परिसंवादांमध्ये तुम्ही येणार, तुमचं म्हणणं मांडणार. आणि त्यांना सवय कशाची आहे, सरकार ज्या गोष्टींना पैसे देतं तिथे लोकांनी सरकारच्या विरुद्ध तोंड उघडू नये, अशा प्रकारची साधारणपणे सरकारची अपेक्षा आहे. महामंडळाच्या संमेलनामध्ये ती अपेक्षा पूर्ण होते त्यांची. त्यामुळे किरण कुलकर्णींबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. IAS अधिकाऱ्यानं जसं वागायचं असतं तसंच ते वागतात. आम्ही अशा प्रकारच्या लोकांना फाट्यावर मारतो, काही फरक पडत नाही आम्हाला. हे म्हटलं तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असल्याशिवाय स्पार्क होत नाही. त्यामुळे स्पार्क तर झाला पाहिजे, काहीतरी एक प्रकाश लोकांच्या डोक्यात पडला पाहिजे. त्यासाठी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही विचार यांच्यावर विचारमंथन झालेलं पाहिजे. दुसरा असा प्रश्न आहे की आताच्या परिस्थितीमध्ये मी असं एका न्यूज चॅनलमध्ये ऐकलं, जेव्हा आपलं आंदोलन चालू होतं तेव्हाच ती आकडेवारी आली की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या 69 ते 70 किंवा 68% आलेली आहे आणि बाकीच्या संख्या 32%. म्हणजे असा धोका निर्माण झालेला आहे का की महाराष्ट्र पुढच्या 5-10 वर्षात बहुभाषिक होईल? महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली हे खरंच आहे. विशेषतः शहरी भागामध्ये ते अधिक घडतं आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जिथे स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होते, उदाहरणार्थ कोकणामध्ये जिथे ज्येष्ठ नागरिक मंडळीच मोठ्या प्रमाणात राहत आहेत, तिथल्या सगळ्या बागांमध्ये कामं करण्यासाठी इतर राज्यांमधली माणसं येत आहेत. एखादं राज्य अशा पद्धतीनं बहुभाषिक होईल का? म्हणजे मुंबईमध्ये आता अगदी नारायण राण्यांपासून अनेक लोक म्हणले की 35-40% लोक इथे मराठी भाषक राहिलेले आहेत. प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढली गेली का वाढवली गेली? कोणत्या पद्धतीने ती वाढवली गेली? तर ती ठरवून जर इथे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना इथं आल्यानंतर भाषाही बोलायची नाही अशा प्रकारची सवलत देऊन जर वाढवली गेली असेल, तर हे स्थलांतर ही फक्त दैनंदिन किंवा नैमित्तिक घटना राहत नाही, ते एका व्यापक कारस्थानाचा भाग होतं. अशा परिस्थितीमध्ये लोक असं म्हणणार, घटनेमध्ये अशी एक तरतूद आहे की एखाद्या राज्याच्या एखाद्या विशिष्ट भागामधली लोकसंख्या 15%पेक्षा जर जास्त एखाद्या अल्पसंख्याक भाषिक समुदायाची झाली आणि त्या भाषिक समुदायानं जर मागणी केली तर ती भाषा त्या भागामध्ये त्या कामासाठी वापरता येऊ शकते, प्रशासनाच्या आणि इतर कामासाठी. मग असं जर आता आपण हे मान्य केलं तर बोरिवलीमध्ये गुजराती वापरायला पाहिजे, मीरा रोडमध्ये हिंदी वापरायला पाहिजे, भिवंडीमध्ये उर्दू वापरायला पाहिजे. प्रश्न असा आहे की अशा प्रकारे स्थलांतर करून आल्यानंतरसुद्धा त्या सगळ्या लोकांना जर मराठीच बोलायचं असेल, मराठीच बोलावं लागणार असेल आणि तशा प्रकारे आपण त्यांना भाग पाडणार असू तर मराठी ही त्यांची पहिलीच भाषा होण्याची शक्यता आहे आणि मग त्या लोकांनी त्यांच्या घरगुती व्यवहाराची भाषा म्हणून दुसरी वापरावी. पण हे जर मराठी माणसांनी आग्रहाने केलं नाही, या बाबतीत मराठी माणसांनी जर रेटा लावला नाही, तर आत्ता तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे जो प्रश्न आम्ही कार्यकर्त्यांनी चर्चेला आणला सगळ्यांच्या समोर तो हाच होता की MMR प्रांतातली जी पाच जिल्हे आहेत, 4.25 कोटीची लोकसंख्या आहे, तिथे आधीच परप्रांतीयांची म्हणजे हिंदी भाषकांची संख्या मोठी आहे. आपली मुलं जर पुढची 10-15 वर्ष पहिलीपासून मराठी आणि हिंदी शिकली तर आपल्या मुलांची भाषा इतकी मिश्र होईल की मराठी ही हिंदीची पोटभाषा होण्याचा धोका आहे. आणि असं जर झालं तर हिंदीने ज्या पद्धतीने उत्तर भारतातल्या भाषा गिळंकृत केल्या तशी ती मराठी पण गिळंकृत करेल. आत्ता हाच क्षण आहे जेव्हा मराठी माणसांना हे ठरवायचं आहे की आपण भाषावार प्रांतरचना 107 लोकांच्या हौतात्म्यानंतर मिळवली, ती भाषावार प्रांतरचना, तिचा आकार आणि तिचा ढाचा तसाच ठेवायचा आहे का हे राज्य मेल्टिंग पॉट आहे, सॅलड बाऊल आहे असं म्हणून होईल त्या पद्धतीने त्याची रचना घडू द्यायची आहे. आपण जर निर्णायकी व्यवस्था स्वीकारली, अराजकाला आमंत्रण दिलं तर तुम्ही म्हणता त्या दिशेने आपण जाऊच. पण मला असं वाटतं की जोपर्यंत मराठी भाषेच्या बद्दलचा काही एक स्वाभिमान शिल्लक असलेले लोक महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत हा धोका पूर्णत्वास येईल असं मला वाटत नाही. आणि म्हणजे आपल्या
सरकारचं धोरण जसं इंग्रजी शाळा वाढवण्याकरता आहे, म्हणजे खरंच आपण असं नाही का करू शकत की मराठीतून जो शिक्षण पदवीपर्यंत किंवा 12वीपर्यंत घेतलेल्या मुलालाच इथे नोकरी मिळेल असं काही धोरण सरकार नाही राबवू शकत, किंवा त्यांची इच्छाच नाही ते राबवण्याची, अशी काही अट घालण्याची. आता असं आहे की मराठीमधून पदवीधर होणारे जे लोक आहेत त्या लोकांना काही एक नोकऱ्यांमध्ये हे द्यावं, सवलत द्यावी असं मुंबई महानगरपालिकेनं काही वर्षांच्या पूर्वी ठरवलं. पण मुंबई महानगरपालिकेनं ठरवताना असं ठरवलं की जो माणूस BA मराठीमधनं करणार आहे त्या माणसाला ती सवलत मिळणार आहे. अच्छा. ही सवलत म्हणजे एखादा माणूस उद्या राज्यशास्त्र मराठीमधनं शिकला, कॉमर्समध्ये अर्थशास्त्र मराठीतनं शिकला, कॉमर्स मराठीतनं शिकला, तरी सुद्धा त्याला ती सवलत मिळाली पाहिजे. हां. ही फक्त मराठी साहित्य शिकणाऱ्याला मिळणारी सवलत असेल तर त्याचे लाभार्थी कमी राहतील. प्रश्न असा आहे की राज्यामध्ये आपण 80% नोकऱ्या मराठी भाषकांना द्याव्यात अशी मागणी करतो, पण त्या मागण्या करताना फाईन प्रिंट काय आहे की अकुशल जे रोजगार आहेत ते स्थानिकांना मिळावेत, कुशल जे रोजगार आहेत त्याच्या बाबतीमध्ये मग तुम्ही बिहारमधनं आणा, UPमधनं आणा, बंगालमधनं आणा, लोकांना काही प्रॉब्लेम नाही आहे. अगदी तुम्ही कॉर्पोरेटमध्ये पण बघा, मोठ्या मोठ्या माध्यम समूहांमध्ये शिपाई आणि सिक्युरिटी आणि ड्रायव्हर आपले लोक आहेत, पण माध्यमांमध्ये अँकरिंग करणारे, प्रोड्युसर असणारे, महत्त्वाच्या पदावर असणारे लोक बंगाली किंवा तमिळ किंवा मल्याळी आहेत. म्हणजे जे लोक निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकतात असे लोक जर समाजाच्या वरच्या घटका म्हणजे इतर भाषिकांचे असतील, तुम्ही पोलिसांमध्ये पण बघा की कॉन्स्टेबल मराठी आहे पण अनेक IPS ऑफिसर्स अमराठी आहेत, त्यामुळे इथल्या अनेक IAS अधिकारी अमराठी आहेत. त्यामुळे ज्या वेळेला परभाषक लोक सत्तेची वरची पदं बळकावतात, म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा माणूस आपल्याकडे आमदार होता, मंत्री होता, VK आपल्याकडे मुंबईचा पोलीस आयुक्त असलेला माणूस निवृत्त झाला आणि BJPमधनं उत्तर प्रदेशमधनं जाऊन खासदार झाला, लष्कर प्रमुख आपला निवृत्त झाला आणि नंतर जाऊन भाजपमधनं मंत्री झाला. म्हणजे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मराठी नसलात तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. तसं तुम्हाला मराठी असणं आणि मराठीतनं शिकणं हे आपल्याला संस्थात्मक पातळीवर इन्स्टिट्यूशनलाइज करण्याची, त्याचं संस्थात्मीकरण करण्याची गरज आहे. की तुमचं 10वीपर्यंतचं शिक्षण मराठीत असेल तर तुम्हाला काय फायदा होईल, तुमचं पदवीपर्यंतचं शिक्षण मराठीत असेल तर तुम्हाला काय फायदा होईल, तुम्ही एखादा सर्टिफिकेट कोर्स मराठीतनं केलात तर काय होईल, हे जोपर्यंत आपण नीट मोजत नाही आणि बाजाराशी ते जोडत नाही, कारण नुसतं अस्मितेच्या पातळीवर ते जोडून उपयोगाचं नाही, बाजाराच्या पातळीवर जर ते जोडलं गेलं तरच मराठी माणसांना मराठीतनं शिकून काहीतरी करावं लागण्याची किंवा करावंसं वाटण्याची शक्यता अधिक आहे. थँक्यू. आत्ता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा खूप गवगवा सरकारने केला की ते आम्ही केलं, पण मराठी भाषेला नेमका त्याचा काय फायदा होतो? म्हणजे अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय होणार आहे मराठी भाषेचं? हे जे आहे ह्याच्याबद्दलचं माझं जे मत मी तुम्हाला सांगणार आहे ते माझं प्रकाश परब सरांचं आमचं सारखं आहे. आणि कधी ऑक्टोबरमध्ये जेव्हा सरकारने हा दर्जा दिला ना त्यावेळेला तशा प्रकारचं मत लिहिणारे आम्ही महाराष्ट्रातले सर्वाधिक अप्रिय लोक होतो. कारण महाराष्ट्राला एवढे अत्यानंदाचे झटके आले होते की लोकांना असं वाटत होतं की आत्ता मराठीसमोर काही प्रश्न राहिलेले नाही आहेत. त्यानंतर सरकारने प्रत्यक्षात ते सर्क्युलर काढलं किंवा ते पत्रक काढलं 3 महिन्यानंतर. आणि तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा, गेल्या 1 वर्षामध्ये मराठीला 1 रुपया तरी मिळालेला आहे का? श्रीपाद भालचंद्र जोशी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. जोशींना विचारा तुम्ही, जोशी जवळपास रोज पत्रव्यवहार सरकारला करतात, म्हणजे जोशींच्या पत्रव्यवहाराचे खंडच निघू शकतील महाराष्ट्रामध्ये, एवढी परिस्थिती आहे. तर हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मराठीला गेल्या वर्षभरामध्ये 1 रुपया पण मिळालेला नाही. का मिळालेला नाही? तर म्हैसूरमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाची संस्था आहे. ज्या ज्या भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळतो त्यांचं इन्क्युबेशन सेंटर, म्हणजे त्यांची प्रक्रिया करण्याचं आणि हळूहळू ती भाषा उभी करण्याचं जे काम आहे ते त्या म्हैसूरच्या संस्थेमध्ये चालतं. गेल्या 10 वर्षामधलं तुम्ही संसदेमधल्या तारांकित आणि अतारांकित प्रश्नामधली आकडेवारी काढा.
तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांना 1 ते 5 कोटी रुपये मिळवता नाकी नऊ आलेले आहेत. सर्वाधिक पैसे भारत सरकारने संस्कृतला दिलेले आहेत. संस्कृत ही मृत भाषा आहे. तुमचं कोणाचंही कितीही त्याच्यावर प्रेम असेल आणि कितीही लोक बाबासाहेबांच्या नावाने टेपा लावून बाबासाहेब संस्कृतला राष्ट्रभाषा करा असं बाबासाहेब कुठं म्हणालेत हे आपल्याला माहीत नसताना बाबासाहेबांच्या नावावर खपवत असले आणि अगदी समजा बाबासाहेब असं म्हणाले तरीसुद्धा संस्कृत या देशाची भाषा होण्याची काही शक्यता नाही. ती मेलेली भाषा आहे. ती फक्त मुलांना हिंदी संस्कृतच्या कॉम्बिनेशनमध्ये जास्त मार्क देण्यासाठी उपयुक्त पडणारी भाषा आहे. याच्या पलीकडे त्या भाषेचं महत्त्व नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही तुमचा धर्म ऑफेंड होत असेल तर माझा नाईलाज आहे. तर संस्कृतला सरकारने सर्वाधिक पैसे दिलेले आहेत. तमिळ आणि मल्याळी लोक आपल्यापेक्षा अत्यंत आक्रमक आहेत. त्यांनासुद्धा जर 5 कोटी रुपये मिळू शकलेले नाही आहेत. आपल्याकडे रंगनाथ पठारे आणि हरी नरके यांच्या अहवालानुसार महाराष्ट्राला असं सांगितलं गेलं की तुम्हाला दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये मिळणार आहेत. आपले लोक इतके फुकटे आहेत की आपण काहीच खर्च करायचं नाही आहे. भारत सरकार जर 500 कोटी देणार असेल तर का घेऊ नयेत असं मानण्याकडे आपला कल होता. पण जो माणूस गेल्या 12 वर्षात आपले हक्काचे 15 लाख रुपये देऊ शकलेला नाही तो तुमच्या भाषेसाठी 500 कोटी रुपये देऊ शकेल असं ज्यांना वाटत असेल ते लोक मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा. मी तुम्हाला सांगतो आता या भाषेला पुढचे पैसे कधी मिळतील? जेव्हा पुढची निवडणूक येईल त्याच्या 4 महिने आधी मिळतील. प्रत्येक निवडणुकीला. आणि 100वे साहित्य संमेलन जेव्हा होईल, आता 98 आहे ना मला वाटतं, 100वे जेव्हा असेल तेव्हा मराठीच्या नावाने उदक शांत करण्यासाठी थोडेफार पैसे मराठीला मिळतील. काही मिळणार नाही. पण मराठी लोक काँग्रेसपासून भाजपपर्यंत सगळ्या नेत्यांना अत्यंतिक आनंद झालेला होता या काळात. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणले माझ्यामुळे झाला, राज ठाकरेंनी होर्डिंग लावलं माझ्यामुळे झालं, मोदी शेठ म्हणाले मी केलं नसतं तर झालंच नसतं. तर सगळ्यांनी त्याचं श्रेय घेतलेलं आहे. आता जेव्हा एवढं सगळं होऊनसुद्धा मराठी गाळातच जाणार आहे तेव्हा त्याचं अपश्रेय घ्यायला कोण पुढे येतं ते तुम्ही जरा केअरफुली पहा. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या 8 महिन्यामध्ये खरं तर मराठी शाळा टरारून मोठ्या व्हायला पाहिजे होत्या. मराठी शाळा का बंद पडत आहेत? मगाशी कुणीतरी वाचनालयांचा उल्लेख केला, पुस्तकांच्या दुकानाचा उल्लेख केला. ह्यांनी भिलारमध्ये पुस्तकाचं गाव केलेलं आहे. भिलार हे पाचगणीमध्ये महाबळेश्वर तालुक्यात आहे. साधा म्हणजे थोडा कॉमन सेन्स ज्यांना असेल त्यांना कळेल की जिथं लोक हनीमूनला जातात तिथं कोण मरायला पुस्तकं वाचायला जाईल. एवढी किमान अक्कल ज्या लोकांना नाही आहे. आणि ते का झालं आहे तेही तुम्ही बघा. एकनाथ शिंदेंची बहीण ही त्या भागातली, त्या जवळच्या गावातली सरपंच किंवा पंचायत समितीमध्ये होती. त्यामुळे जमीन शिंदेंनी ऑफर केली, तो धंदा त्यांचा झाला. तावडे हे तर मार्केटवालेच होते, जास्त किमतीचं लेबल लावून गळ्यात हिंडत होते, त्यांना पैसे मिळाले, काही प्रॉब्लेम नाही आहे. असं ते भिलार नावाचं पुस्तकाचं गाव आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्कीमांमधनं काही होत नाही. तुम्हाला त्यांनी म्हटलं आहे काय, 56 भारतातल्या 50 विद्यापीठांमध्ये आपली अध्यासनं होणार आहेत. JNUमध्ये एक अध्यासन सुरू व्हायला आपल्याला 22 वर्ष लागलेली आहेत. बरोबर. म्हणजे 50 अध्यासनं सुरू व्हायला 1100 वर्ष लागतील. मग तेवढा काळ तुमच्यातल्या ज्यांना थांबायची इच्छा असेल त्यांनी जरूर अभिजात भाषेचा गौरव करावा. पण त्यातनं हाती काही लागणार नाही. अहो ती त्यांच्या मातृसंस्थेची भाषा आहे. संघवाल्यांच्या मातृसंस्थेची भाषा आहे. ते असं मानतात की भारतातल्या सर्व भाषा द्रविडी भाषा सोडल्या तर संस्कृतोद्भव आहेत. आणि त्यामुळे ही गिरवाण भारतीय आहे ना, देवाची भाषा आहे. त्यामुळे ती भाषा म्हणजे सावरकरांचं ते वाक्य आहे की देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशामध्ये ही भाषा लागते. ही परमेश्वराची भाषा आहे ना. हे बघा, एखाद्या भाषेवरचा खर्च हा विनियोगासाठी नसतो. मला वाटतं की तुमचं थोडं भलं झालं पाहिजे, मग तुम्ही थोडं जग फिरून येता. मग तुम्हाला वाटतं की माझं थोडं भलं झालं पाहिजे, मग तुम्ही मला कुठेतरी पाठवता. असं याला इंग्रजीमध्ये म्युच्युअल ॲडमिरेशन क्लब असं म्हणतात.
संस्कृत भाषेच्या जीवावर असा म्युच्युअल ॲडमिरेशन क्लब चालू आहे. आणि तुम्हाला बोलता येत नाही संस्कृतच्याबद्दल काही, कारण संस्कृतबद्दल बोलण्याचा अधिकार वेदांनीच ब्राह्मणांना दिलेला आहे, हो. तो बहुजनांना नाहीच आहे. हो, माहीत आहे ना मला. संस्कृत विद्यापीठाचं एक केंद्र रिद्धपूरमध्ये आहे. म्हणजे रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाचं काही झालेलं नाही आहे, पण संस्कृत विद्यापीठाचं केंद्र आहे. आणि आता त्या संस्कृत विद्यापीठामध्ये हॉस्टेलपासून प्रशासकीय इमारतीपर्यंत सगळ्या इमारतीनं एकच नाव आहे, हेडगेवारांचं. काँग्रेसवाल्यांनी पण उत्मात केला होता की सगळ्यांना नेहरूंचीच नावं द्या, इंदिराबाईंचीच नावं द्या. त्याचं दुसरं टोक ह्या लोकांनी गाठलं आहे. एका कॅम्पसवर किमान ह्यांनी एका इमारतीला हेडगेवारांचं नाव दिलं तर दुसऱ्याला गोळवलकरांचं तरी द्यायचं, तिसऱ्याला देवरसांचं तरी द्यायचं. पण त्यांनी सगळ्या इमारतीनं हेडगेवारांचंच नाव दिलेलं आहे. कारण यांची मातृसंस्था, यांचं हिंदी पण बघा ना तुम्ही, यांचं हिंदी तुमच्या माझ्यासारखं दैनंदिन व्यवहारातलं हिंदी नाही आहे. यांचं संस्कृत प्रचूर हिंदी आहे, यांचं ब्राह्मणी हिंदी आहे. यांचं राष्ट्र सर्वोपरी असलेलं आहे. आणि त्यामुळे संस्कृतला पैसा द्यायलाच पाहिजे. तमिळ जेव्हा पहिल्यांदा क्लासिकल स्टेटससाठी मागणी पुढं आलीत, हे किती राजकीय असतं लक्षात घ्या. UPA 1मध्ये त्यांचा जो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होता, त्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा भाग आहे तमिळला क्लासिकल लँग्वेजचं स्टेटस मिळणं. ते एवढे खटपटी लटपटी करणारे लोक आहेत. आपले लोक इतके बिनलाजेचे आहेत की आपल्याला 13 वर्ष झाली, 2011ला सुरुवात झाली, ते 24ला आपल्याला दर्जा मिळाला. तमिळवाल्यांनी तो दर्जा तरी किमान आपल्याला लवकर मिळवलेला आहे. आपल्याला 10-12 वर्ष आपली भाषा जुनी आहे का नाही हे पटवण्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे ज्यांना आशावादी राहायचं आहे त्यांनी जरूर राहा, पण इतिहास असं सांगतो की जे भूतकाळाच्या गौरवामध्ये रमतात ते त्यांच्या भूतकाळाबरोबर संपतात. तुम्हाला वर्तमानाचा विचार करावा लागतो, पुढच्या काळाचा करावा लागतो, जर तुम्हाला टिकायचं असेल तर. म्हणजे मराठी साहित्य संस्थांना अनुदान वगैरे देऊन मराठी भाषेचं बल होईल अशा भ्रमामध्ये काही लोक सरकार राहतं आणि त्यांना भरपूर अनुदान देतं, साहित्य संमेलनं भरवतं, पुस्तक प्रदर्शनं भरवतं. पण यातून मराठीचा खरोखरच फायदा होतो का? या संमेलनातून मराठीचा खरोखरच फायदा होतो का? मराठी भाषेची वृद्धी होते का? याबद्दल आपलं काय भाष्य आहे? आता संमेलनाचं बघा, सरकार काय करतं. एकतर महामंडळाच्या संमेलनाला सरकार आधी 25 लाख द्यायचं, मग 50 लाख देतं. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये 2 कोटी रुपये देतात. त्यामुळे महामंडळाच्या ज्या 4 संस्था आहेत, विदर्भ, मुंबई, पुणे आणि मराठवाडा, हे लोक एकदम खुश आणि गब्बर झालेले आहेत. त्यांना आनंद आहे. आता ज्यांच्याकडे आत्ता चार्ज आला आहे ते जास्त आनंदी आहेत. मसापचे लोक जास्त आनंदी आहेत. सरकारचं म्हणणं काय आहे की हर्षवर्धन पाटील एकदा अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेले होते. तेव्हा ते असं म्हणाले, आणि असं म्हणण्याचं धाडस त्यांनी दाखवलं हे आश्चर्यजनक आहे, पण ते बोलले. ते म्हणाले की मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की इथे सगळी एकाच जातीची माणसं जमली आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हे बाय डिफॉल्ट ब्राह्मणी अधिवेशन आहे. हे हर्षवर्धन पाटलांना अमेरिकेत जाऊन का होईना कळलं होतं, पण सरकार तरी का पैसे देतं? कारण या सगळ्या माणसांच्या नजरेमध्ये आपला जो मराठा कुणबी राज्यकर्त्यांचा समूह आहे त्यांना लेजिटिमसी लागते. म्हणजे शरद पवार बाय डिफॉल्ट मोठे होत नाहीत. शरद पवारांच्याबद्दल तळवलकरांनी अग्रलेख लिहावा लागतो, शरद पवारांच्याबद्दल गडकरींनी बरं लिहावं लागतं. त्यामुळे किंवा शरद पवार सुप्रिया सुळेंच्याबद्दल गिरीश कुबेरांनी बरं लिहावं लागतं. आपल्या समाजामधला जो पॉलिटिकल एलिट आहे तो अब्राह्मणी आहे. आपला जो लेखक आणि पत्रकारांचा वर्ग आहे तो बहुतांश ब्राह्मणी आहे. यांच्याकडनं लेजिटिमसी मिळवणं, यांच्याकडनं अधिमान्यता मिळवणं ही आपल्या राजकीय अभिजनांची गरज आहे, नैतिक गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, भाषणं लिहून देणारे जे लोक आहेत ना राजकीय पक्षांच्या लोकांचे, तुम्हाला बहुजनांमधले फार कमी दिसतील. भाषणं लिहून देणारे लोक तुम्हाला साधारणपणे उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयच दिसतील, कारण तिथे न आणि नचा घोळ करून चालत नाही. त्याच्यावर तुमची लेजिटिमसी ठरते. आता याच्या पुढं सरकारने काय केलं,
गोखले कुठं राहतात? खारघरला. तुम्हाला काय करायचं संमेलन? घ्या 10 लाख रुपये. ह्या ताई कुठं राहतात? नाशिकमध्ये. तुम्हाला 5 पाहिजे का? तुम्ही 5 घ्या. मागेल त्याला संमेलन असं धोरण गेल्या 5 वर्षात आहे. म्हणजे मागणारा माणूस कंटाळेल पण देणारं सरकार कंटाळत नाही अशी परिस्थिती आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने ते काय म्हणतात? तुम्ही आमच्या अध्यक्षांना बोलवा, तुम्ही आमच्या सचिवांना बोलवा, उद्घाटनाला. आता जसं बोरासाहेबांनी किरण कुलकर्णीला बोलावलेलं आहे, त्यांचं काही किरण कुलकर्णीवर प्रेम नाही आहे. महाराष्ट्र सरकार मदत करणार आहे हे बोरांना माहिती आहे, पण महाराष्ट्र सरकार बोरांपेक्षा हुशार आहे. ते व्यासपीठ गाजवून घरी गेलेत, उद्या कदाचित ते विसरून पण जातील बोरांना. पण त्यामुळे प्रश्न असा आहे की मागेल त्याला संमेलन आहे. मराठवाड्यात हवं आहे का? मराठवाड्यात घ्या. झाडीपट्टीत हवे आहे का? झाडीपट्टीत घ्या. तुमची जात कुठली आहे? चर्मकार. चर्मकारांचं साहित्य संमेलन, मातंगांचं साहित्य संमेलन, कासारांचं साहित्य संमेलन. वाटेल त्यांना लोक पैसे देतात, सरकार देतं पैसे. आणि सरकारचं म्हणणं काय आहे? तुम्ही शांत राहिलं पाहिजे. तुम्ही अस्वस्थ करणाऱ्या कवितासुद्धा शांतपणेच म्हणल्या पाहिजे. अस्वस्थ करणारं लेखनसुद्धा गप्प बसूनच केलं पाहिजे. हे जे सरकारची स्ट्रॅटेजी आहे ना, सरकारला ते पाडगावकर जे आणीबाणीच्या काळामध्ये डावा हात गांडीवर ठेवून सलाम असं कॉन्फिडेंटली म्हणाले होते, असा साहित्यिक नको आहे सरकारला. त्यामुळे तुकारामाने जरी म्हटलं की भले तरी देऊ गांडीची लंगोटी, तरी सरकारला भले तरी देऊ कासेची लंगोटी असं म्हणणारच साहित्यिक पाहिजे. कारण सरकारला काय श्लील आहे, काय अश्लील आहे, काय शिष्ट आहे, काय अशिष्ट आहे हे सरकारच्या डोक्यात पक्का आहे. त्यामुळे सरकारला आगाऊ लोक नको आहेत. सरकारला शांतपणे ऐकणारे लोक पाहिजेत. त्याच्यासाठीची किंमत काय आहे? एक 10 कोटी आहे. सरकार 10 कोटी हे सरकारला एका साध्या रस्त्याच्या टेंडरमध्ये सुद्धा सुटतात. सीमा भागातल्या लोकांना ते वर्षाला किती देतात? 2 कोटी रुपये देतात. मी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर काम करतो आणि सीमा भागातले लोक इथे मुंबईत येतात, फेटे बांधतात नेत्यांना आणि परत जाताना संस्थांसाठी लाख लाख रुपये घेऊन जातात. ते इतकं लाचारीचं तत्त्वज्ञान आहे की हे माझा सत्कार करतात, मी ताईंचा सत्कार करतो, तोच फेटा ताई इकडे फिरवतात. म्हणजे इतकं ते या प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केली आहे की सरकारला संमेलनांमध्ये काय चर्चा होते याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करा? उद्घाटनाचं सत्र करा, एक परिसंवाद करा, त्याच्यामध्ये 4 लोकांच्या जाण्या येण्याची सोय करा, कवी असतील तर रात्रींच्या दारूची सोय करा. बरोबर आहे? कारण त्याशिवाय प्रेरणा येण्याची शक्यता नाही कवींना. तर एवढं तुम्ही करा. एवढं झालं की सगळा साहित्य आणि भाषा व्यवहार संपतो. हे जेव्हा घडतं आता ह्याच्यात पैसे न घेणारे लोक कोण आहेत? तर विद्रोही चळवळीतले लोक आहेत. ते सरकारला नाही मागत, ते पर्यायी व्यवस्था उभी करतात. पण ते पर्यायी व्यवस्था उभी करतात म्हणून त्यांची छाती फुटते. आमच्यासारखे लोक सरकारकडनं 1 रुपया घेत नाही आम्ही, म्हणून सरकारची छाती फुटते. आमची छाती फुटते. सरकारला आता आमचं काय ऐकावं लागलं या आंदोलनात? कारण सगळी नवी माध्यमं आमच्यासोबत होती. सरकारला हे लक्षात आलं की आपण ह्यांना अनुल्लेखाने मारू शकत नाही. महामंडळाच्या संमेलनामध्ये आता कौतिकराव ठाले पाटील मला मध्यंतरी म्हणाले, संतोष देशमुखची हत्या झाली, वाल्मिक कराडने ती हत्या केली, सगळ्यांना दिसतं आहे. आणि हा धनंजय मुंडे त्याच्याशी जोडलेला आहे हे पण लोकांना दिसतं आहे. संतोष देशमुखच्या हत्या करणाऱ्या लोकांना शिक्षा मिळावी असा ठराव एका त्या अधिवेशनामध्ये आता कुठे दिल्लीच्या संमेलनामध्ये करावा असा प्रस्ताव कौतिकरावांनी मांडला. का मांडला? कारण ते मराठवाड्यातले आहेत. पण त्यावेळेला महामंडळाचे लोक म्हणले पण हा काही साहित्यिक ठराव नाही, हा साहित्यिक ठराव नाही आहे, हा वाङ्मयीन ठराव नाही आहे, म्हणून लोकांनी तो ठराव करू दिला नाही. याचा अर्थ असा आहे की सरकार ठरवतं की कशावर भर द्यायचा आहे. तुम्ही ताराबाई भवाळकरांचं भाषण त्यावेळेला ऐकलं असेल. बाई अत्यंत चांगलं बोलल्या, पण आपल्या चॅनलवाल्यांनी काय दाखवलं? मोदींनी शरद पवारांच्या हातात ग्लासाने पाणी कसं दिलं, पवारांना आधार कसा दिला. म्हणजे उच्च दर्जाचे नालायक लोक कसे असतात हे तुम्हाला यातनं कळतं. महत्त्वाचं त्या बाईंचं भाषण आहे, महत्त्वाचं त्या बाईंनी सरकारला दाखवलेला आरसा आहे. पण माध्यमांनी काय शोधलं की मोदींनी शरद पवारांच्या हाताला स्पर्श केला याचा अर्थ हा
भाजप आणि शरद पवारांच्या पक्षाने एकमेकांना केलेला स्पर्श तर नाही ना, अशा प्रकारचं कल्पना रंगवण्याचं काम त्यांनी केलं. आणि लक्षात घ्या, हे भाबडेपणाने होत नाही. ही माध्यमांची इकॉनॉमी आहे, ही क्रिएटिव्हिटीची इकॉनॉमी आहे. त्यामुळे माध्यमं तुम्हाला काय दाखवतात, संमेलनामधलं तुम्हाला कधीही माध्यमं परिसंवाद दाखवत नाहीत बघा. संमेलन आणि ताराबाई भवाळकरांचं भाषणसुद्धा तुम्हाला ABP माझा किंवा ज्यांना आता BJP माझा म्हणतात लोक, ते चॅनल तुम्हाला दाखवणार नाही. ताराबाई भवाळकरांचं भाषण तुम्हाला कोण दाखवतं? यूट्यूबवाले दाखवतात. एकदा यूट्यूबवाल्यांनी सगळं दाखवलं की मग चॅनलवाल्यांना नाईलाजाने तुम्हाला ते भाषण दाखवावं लागतं, कारण ताराबाईंना TRP आहे. तुम्ही लक्षात घ्या की सगळी साहित्य संमेलनं अळणी करून टाकणं, सगळी संमेलनं अत्यंत प्रभावहीन करून टाकणं हा सरकारच्या कामकाज पद्धतीचा भाग आहे. तुम्ही आता दिल्लीच्या संमेलनात बघितलं तर ताराबाई सोडल्या तर ज्याचा साहित्याशी संबंध असेल असा दुसरा एकही माणूस स्टेजवर नव्हता. आणखी काही वर्षांनी तर साहित्य संमेलनाचा अध्यक्षच पहिल्या रांगेमध्ये बसेल, वर हे सगळे टोणगेच बसतील सगळ्या सत्रांमध्ये आणि बाकी काहीही करावं लागणार नाही. इतकी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि हे का घडतं आहे? कारण साहित्यिकांच्या पाठीला कणा राहिलेला नाही. साहित्यिकांना फेलोशिप द्या, साहित्यिकांना ट्रॅव्हल ग्रँट द्या, साहित्यिकांना नवलेखकाचं अनुदान द्या, त्यांचं एखाद्या लिस्टमध्ये नाव घाला, त्यांना कवी संमेलनांमध्ये निमंत्रितांच्या बोलवा. एवढं बारीक बारीक तुकडे टाकले तरीसुद्धा साहित्यिक मंडळी खुश आहेत. अशा लोकांकडनं तुम्ही क्रांतीची अपेक्षा बाळगणं हा वेडेपणा आहे. आणि केंद्रीय बोर्डाकडून ज्या शाळा सुरू आहेत, म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं बोर्ड मारूनच टाकलेलं आहे की काय? केंद्रीय बोर्डाचा इतका प्रभाव वाढला आहे, तेथून मराठीचं काय भलं होईल का? असं आहे की गेली 1-2 वर्ष महाराष्ट्र सरकार म्हणतं की आम्ही CBSEचा अभ्यासक्रम आणणार आहोत. तर CBSEचा अभ्यासक्रम आणि SSC बोर्डाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये काही फार गुणात्मक फरक आहे असं नाही. SSC बोर्डाची पुस्तकं बालभारती बनवतं, म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद त्याचा आराखडा तयार करतं, बालभारती त्याची सगळी लेखनाची सामग्री बनवतं. NCERT CBSEसाठीची पुस्तकं बनवतं. प्रोडक्शनची क्वालिटी लक्षात घेतली, काही विषयांच्या बाबतीतला आशय लक्षात घेतला तर NCERTची पुस्तकं आपल्यापेक्षा उजवी आहेत. पण इतिहासाचं पुस्तक घ्या, भूगोलाचं पुस्तक घ्या, भाषेचं पुस्तक घ्या, ते राज्यविशिष्ट आहे. आणि त्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी ह्या राज्याच्या अंगाने आल्या पाहिजेत. कारण नाहीतर तुम्ही NCERTच्या इतिहासामध्ये तुम्हाला राजपूत आणि जाटांची जेवढी माहिती मिळते त्याच्या 1% माहिती तुम्हाला मराठ्यांची मिळत नाही. म्हणजे तुम्हाला राजपूतांचे राजवाडे कसे भव्य दिव्य आहेत याची माहिती मिळते, मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त आहेत हे कळत नाही. आणि मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त का आहेत? कारण मराठ्यांनी राजपूतांसारख्या मोगलांशी सोयरिकी केल्या नाहीत, लढाया केल्या आणि म्हणून त्यांचे किल्ले उद्ध्वस्त झाले. हे कोण लिहू शकतं? ज्याला महाराष्ट्र कळला आहे तो लिहू शकतो. उत्तर भारतातले जे लोक नॉन मराठी सोर्सेसवरनं इतिहास लिहितात ते कशाला ह्याच्याबद्दल लिहितील? त्यामुळे CBSE बोर्ड जेव्हा वाढवायचं सरकारने ठरवलं त्यावेळेला उत्तर भारतामध्ये CBSE बोर्डाच्या हिंदी शाळा आहेत ना. उत्तर भारतात जर CBSE बोर्डाच्या हिंदी शाळा असू शकतात तर महाराष्ट्रामध्ये CBSE आणि ICSEच्या मराठी शाळा का असू शकत नाहीत? तुम्ही त्यांचा अभ्यासक्रम वापरा, पण शिक्षणाचं माध्यम मराठी राहील. आपल्याकडे सगळ्या राजकीय पक्षांना असं वाटतं की CBSE म्हणजे फक्त इंग्लिश मीडियम. मुंबईमध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं, आणखी कुणीतरी म्हणालं, आदित्य ठाकरेंनी SSC बोर्डाच्या सगळ्या शाळा CBSEमध्ये कन्वर्ट केल्या आणि CBSEमध्ये फुकट शिक्षण आम्ही देतो असा गाजावाजा केला. त्याच्या अगोदर 10 वर्ष शरद पवार साहेबांनी पवार पब्लिक स्कूल काढलं. पवार पब्लिक स्कूल जेव्हा काढलं तेव्हा पवार पब्लिक स्कूल SSC बोर्डाचं काढता आलं नसतं का? जर त्यांनी त्या शाळा मराठी माध्यमाच्या काढल्या असत्या तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळलं असतं की पवारसाहेब जर मराठी माध्यमाची शाळा काढतात तर आपणही मराठी माध्यमाची काढली पाहिजे. लोकांना काय मेसेज गेला की थोरल्या साहेबांनी CBSEची शाळा काढली म्हणजे पुढचा ट्रेंड CBSE शाळांचा आहे. त्यामुळे CBSEच्या शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शिक्षणाची कबर खोदणं आहे. मुंबईमध्ये हे ऑलरेडी झालं आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेले ठराव बघा.
ते ठराव असं सांगतात की आमच्याकडे किमान एक CBSE बोर्डाची शाळा एका तालुक्यामध्ये काढा. पण एक शाळा महापालिकेनं काढा किंवा जिल्हा परिषदेनं काढा असं ते म्हणतात, कारण तिथं शिक्षण फुकट आहे. इतर शाळा ऑलरेडी खाजगी लोकांनी काढलेल्या आहेत. म्हणजे आता वाद कसला राहिला आहे, पैसे देऊन CBSEमधनं शिकायचं का फुकट CBSEमधनं शिकायचं, हाच वाद आपल्याकडे राहिला आहे. SSC बोर्डात शिकायचं का CBSEत शिकायचं, हा आता आपल्या लोकांनी वादच ठेवला नाही आहे. आणि असं जर झालं तर येत्या 10 वर्षामध्ये मातृभाषेतलं महाराष्ट्रातलं शिक्षण जवळपास नामशेष होईल. आणि आपल्या राजकीय पक्षांना हे आतून कळलं आहे, म्हणून ते काय म्हणतात, सगळ्या शाळांमध्ये मराठी सक्तीचं करा. आमची मागणी ती नाही आहे. आमची मागणी मातृभाषेचं शिक्षण सक्तीचं करा ही आहे. मातृभाषेचं शिक्षण जर काही कारणांनी अशक्य झालं आणि इंग्रजी माध्यमाची शाळा तिथे आली तर तिथे मराठी सक्तीचं करा, पण पहिल्यांदा मातृभाषेतलंच शिक्षण सक्तीचं करा, ही पहिली मागणी आहे. आपल्या राजकीय पक्षांनी आणि अभिजन वर्गाने पहिली मागणी जवळपास सोडून दिली आहे आणि ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. म्हणजे पुढचा प्रश्न असाच होता की जर यापुढे म्हणजे इंग्रजी भाषेचं एवढं इतका मोठा प्रादुर्भाव वाढला तर काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीची फक्त मराठी भाषा ही फक्त बोलण्याची राहील. त्यांना लिहितासुद्धा येणार नाही, वाचतासुद्धा येणार नाही. आणि मग या साहित्याच्या गवगवाचा काय उपयोग काय, म्हणजे साहित्य वाचणार कोण, कविता वाचणार कोण, असा प्रश्न आहे. म्हणजे ही परिस्थिती उद्भवू शकते. हे सगळ्यांच्या बाबतीत घडणार आहे. पण जे मराठी शिकवत आहेत, मराठी शाळेत शिकवणारे, मराठी कॉलेजात शिकवणारे जे लोक आहेत, मराठी नाटकांमध्ये काम करणारे, मराठी सिनेमामध्ये काम करणारे, मराठी पेपर आणि चॅनलमध्ये काम करणारे, या लोकांना आणखी 10 वर्षांनी कळेल की ते जे काही करतायत ते त्यांच्या घरात कोणालाच कळत नाही आहे. आत्ताच ती परिस्थिती आहे. आत्ताच लोकांच्या घरामध्ये जर मराठी पेपर आला तर मुलं असं कचरा म्हणून तो पेपर अनेक ठिकाणी बाजूला काढतात. कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मधल्या सुट्टीतसुद्धा मुलांना मातृभाषेमध्ये बोलू देत नाहीत. त्यामुळे त्या मुलांची संभाषणाची भाषा हिंदी आहे. तुम्ही त्या मुलांचे मेसेजेस बघा, त्या मुलांचे मेसेजेस हे रोमन स्क्रिप्टमधले आहेत आणि ते रोमन स्क्रिप्टमधले आणि हिंदी शब्द वापरलेले असली मिश्र भाषा आहे. आपल्याकडं महाराष्ट्र टाइम्सनं जी भाषा लोकप्रिय केली, म्हणजे जिच्यात क्रियापद फक्त मराठी आहे, बाकी सगळं इंग्रजी आहे, अशा प्रकारची लाजिरवाणी भाषा तरुण पिढीच्या वापरामध्ये दैनंदिन स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आपलं पोट मराठीवर अवलंबून आहे तरी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही, त्यांचं वागणं तर गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. म्हणजे मी राज्यशास्त्र विषय शिकवतो, माझं पोट मराठीवर अवलंबून नाही, पण माझी मुलगी मराठीमध्ये शिकलेली आहे. कारण मला हे आतून पटलेलं आहे की आपल्या आनंद भंडारे, तो टोयोचा इंजिनियर आहे, त्याची मुलगी मराठी माध्यमात शिकली आहे. हे सुशील शेजुळे ते एका शाळेत मुख्याध्यापक होते, त्यांची मुलगी मराठीत शिकली आहे. आमच्यात आणि ठाकरे पवारांमध्ये एकच फरक आहे की आम्ही मराठीचा आग्रह पण धरतो आणि आमची पोरं मराठीमध्ये शिकतात पण. त्यामुळे आम्ही जे लिहितो बोलतो आहोत ना ते आमच्या मुलांना कळणार आहे. 10-20 वर्षानंतर अशी परिस्थिती येणार आहे की मुलं मराठीत बोलणार नाहीत. आजी आजोबा आत्ताच मोडकं तोडकं इंग्रजी बोलायला लागलेत नातवंडांशी संवाद साधण्यासाठी. आता जी नातवंडं अमेरिकेत आहेत, युरोपात आहेत, त्या नातवंडांशी हाय हॅलो जरी करायचं तरीसुद्धा आजी आजोबांना स्वतःची भाषा सोडल्याशिवाय पर्यायच नाही आहे. अशी प्रकाश परब सरांचा एक अत्यंत आवडता शब्द आहे, आडनावाने मराठी राहिलेले किंवा भूतपूर्व मराठी लोक. असे भूतपूर्व मराठी लोक महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहेत. मुंबईत तर ते लाखोच्या संख्येने आहेत, नाशकात पण त्यांची संख्या काही हजारांमध्ये असेल. आणि हे लोक अगदी 2 वर्षाच्या मुलापुढे पण पाहुणा आला तर जरा आपल्या गेस्ट लोकांना पोएम म्हणून दाखव असं म्हणतात. म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा माज वाटतो आपल्या लोकांना. हा एक गंभीर प्रॉब्लेम आहे. आणि मग लोक काय म्हणतात, पण आम्ही पुरणपोळ्या खातो, आम्ही चितळेंचं श्रीखंड खातो, नवीन वर्षाच्या पाडव्याला म्हणजे कमरेचे जॉईंट्स तुटतील एवढ्या पद्धतीनं मोठे ढोल वाजवतो, पाडवा आणि आम्ही धोतर नेसतो, नथ नेसतो, बुलेटवर 9वारी नेसून बसतो. हीच मराठीपणाची लक्षणं उरणार आहेत.
भाषामुक्त अशा प्रकारचा समाज हा कसलीही ओळख असलेला समाज राहत नाही. म्हणजे तुम्ही नऊवारी नेसा, तुम्ही नाकात नथ घाला, तुम्ही आणखी काही कपाळाला मोठं कुंकू लावा, तुम्ही धोतर काढा, तुम्ही भिकबाळी घालून स्वतःला पेशव्यांच्या वंशावळीतले समजा, काही फरक पडत नाही. भाषा नसेल तर मराठी समाज म्हणून तुमची आयडेंटिटी संपली आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. मराठीचा इव्हेंटही राहणार नाही. इव्हेंटला सुद्धा इंटरेस्ट घेणारे 10 लोक लागतात. आता ते आहेत, पण तुम्ही सहज बघा की जे नववर्षाच्या स्वागत यात्रा आहेत ना, त्या पण सुरू होताना मराठी स्वागत यात्रा म्हणून झाल्या. गेल्या 10 वर्षात त्या हिंदू स्वागत यात्रा झालेल्या आहेत. आणि या यात्रांमध्ये सगळ्या शहरांमध्ये आता भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे वाजायला लागलेलं आहे. तुम्ही भाषा सोडली की नमस्ते सदा वत्सलेवाल्यांना तुम्हाला ताब्यात घेणं सोपं जातं. हा महाराष्ट्राचा पक्का अनुभव आहे. घेऊन बघा. आपल्या लोकांना विषयाची परीक्षा घेण्याची हौस आहे. तर गेली 20 वर्ष आपण विषयाची परीक्षा घेतोय, ते आत पोचून पूर्ण हलाहल पचवून मेल्याशिवाय आपल्याला आनंद लाभणार नाही. आणि आपण काही नीलकंठ नाही आहोत की ते सगळं पचवू आणि तगू. मराठी समाजाची एवढी टेनॅसिटीच नाही आहे. त्यामुळे आपण जर नाही भाषेवर काम केलं, भाषेसोबत काम केलं, भाषेचं काम केलं, तर आपण एक नसलेला समाज, अब्सेंट समाज अशा प्रकारे राहणार आहोत. पण त्याचं वाईट किती लोकांना वाटेल याची मला कल्पना नाही. सिंधी समाजासारखी अवस्था होईल. सिंधी सिंध्यांकडे किमान ना पैसा तरी आहे. हा, म्हणजे किमान सिंधी लोक सिंधीतनं लिहिलेली पुस्तकं गोळा करून त्याचं स्मारक तरी करतील. मराठी लोक इतके भिकारडे आहेत की पैसे सुद्धा त्यांच्याकडे हे नसतील, सरकारकडे मागतील. ते सरकारकडे मागतील आणि सरकार मग ते अदानीकडे मागेल. हा, माझे प्रश्न संपलेले आहेत. आता प्रेक्षकातून कोणी तुम्ही अतिशय जळजळीतपणाने सगळं वास्तव मांडलेलं आहे आणि खूप त्याची एक कठोर ज्याला आत्मपरीक्षण म्हणतात तसं आपण लिहिलेलं. मला असं सांगा की मराठीवर प्रेम असणारे असे आमच्यासारखे खूप लोक आहेत. त्यांनी बघ नेमकं काय करायला, काय किंवा सामान्य माणसांनी त्या ठिकाणी काय करायला आपण लढा उभारला, त्याला सगळ्या महाराष्ट्राकडून मधून साथ मिळाली. पण मग सामान्य माणसाने काय करायला मराठीच्या वृद्धीसाठी? एक बघा, जी गोष्ट आम्ही लोकांना सांगतो की समजा असं धरू आपण की लोकांनी आपल्या मुलांना नाही मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. मला कौशल इनामदार नेहमी सांगतो, त्याने त्याच्या मुलाला कुठल्या तरी एका प्रयोगशील शाळेत घातलं. तर आपल्याकडे असं झालं आहे की प्रयोगशील शाळा इंग्रजीत असते असं आपण एक ठरवलं आहे. तर तो असं मला काही वर्षांपूर्वी म्हणला की अरे मी पण तुमच्यातलाच आहे, तुम्ही कशाला विहिरीमध्ये पाव टाकता, आम्हाला पण आपल्यातले म्हणा. तर ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की समजा तुम्ही नाही तुमच्या मुलांना मराठीत घातलं, तर आता जी माणसं स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय घेऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही काही काम करू शकता का? ज्या गरिबांची मुलं आत्ता मराठी माध्यमात आहेत त्यांना मराठी शिकवायचं आहे, इतिहास शिकवायचा आहे, भूगोल शिकवायचा आहे, यात तुम्ही काही मदत करू शकाल का? हा आपण करू शकू असा एक भाग आहे. समजा तुमच्याकडे आर्थिक स्थिती तुमची थोडी बरी आहे आणि मराठी माध्यमाच्या फिया अत्यंत कमी आहेत. समजा तुम्हाला असं वाटलं की वर्षातनं एका मुलाचं युनिफॉर्म आपण स्पॉन्सर करू शकू, एखाद्या मुलाची पुस्तकं आपण त्या मुलाला देऊ शकू, तर कदाचित त्या मुलाचं शिक्षण मध्ये थांबणार नाही आणि मुलाचं पेक्षासुद्धा मुलीचं शिक्षण थांबणार नाही. कारण ती मुलगी जर शिकली तर कदाचित जास्त त्याचा रिपल इफेक्ट एखाद्या कुटुंबावरचा जास्त होतो. तिसरी गोष्ट जी आमचा हा आनंद भंडारे माझा सहकारी आहे त्याने केलं आहे, छोटीशी गोष्ट आहे. त्याने आपल्या भागामध्ये मुंबईत एक होर्डिंग लावले, मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं. आता तुम्ही ते भाडीपावरचा एक कार्यक्रम पाहत असाल, त्याच्यामध्ये तो आलोक राजवाडे म्हणतो बघा, माझ्याशी नीट बोलायचं. ते माझ्याशी नीट बोलायचंची ही वेगळी आवृत्ती आहे की माझ्याशी मराठीत बोलायचं. आता असं त्याने केलं आणि त्याचं बघून अनेक लोकांनी मुंबईमध्ये केलं. आता तुम्ही होर्डिंग लावायला 1000 रुपये घालवा असं माझं म्हणणं नाही, पण ह्याची स्टिकर्स बनवायला 100 रुपये तर घालवू शकाल. तुम्ही 4 दिवस समजा कुणाला, जे कुणी पान खात असतील त्यांनी 4 दिवस पान नाही खाल्ले, सिगरेट लोकांची 20-22 रुपयाला येतो, 4 दिवस तुम्ही सिगरेट नाही प्यायलात, तर तुम्हाला स्टिकर्स ती बनवता येतील. तुम्ही तुमच्या सोसायटीत 4 ठिकाणी लावलीत. आता स्वामी समर्थांची स्टिकर्स लोकांनी फक्त कपाळावर लावायची तेवढी ठेवली
बनवली आहेत. तर किमान एवढं जर तुम्ही करू शकलात तर मला वाटतं की थोडं लोकांच्यापर्यंत पोचता येईल. दुसरी एक गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रांमधल्या पत्रलेखकांचा एक संघ आहे. मुंबईत आहे, महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये पण असेल. जिथे तुम्हाला दिसतंय की बाबा या ठिकाणी या बोर्डावर मराठीचा वापर नीट झालेला नाही आहे, या होर्डिंगवर किंवा आता मी अमुक एका ट्रेनने आलो तिथे अनाऊन्समेंट मराठीमध्ये झालीच नाही, तर त्याचं एक 4च ओळीचं पत्र, 4च ओळीचं ईमेल तुमच्या माहितीतल्या कुठल्याही पेपरला, चॅनलला तुम्ही पाठवलं. आज चॅनलवाल्यांची एवढी प्रचंड भूक वाढली आहे की ते अक्षरशः तुम्हाला घरातून खेचून तुमची मतं घेतील, एवढी परिस्थिती आहे. तर असं जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही प्रतिक्रियावादी पण होता आणि प्रतिसादवादी पण होता. हे तर करायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं मला असं वाटतं की तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात, ज्या तालुक्यातले आहात, ज्या गावातले आहात, समजा काही लोकांचं गाव असेल नसेल, असलं तरी तुम्ही जात असाल नसाल, अशा ठिकाणी तुम्हाला जर असं वाटलं की आणि तुमच्यातले अनेक लोक आपल्या शाळांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर असाल बघा. शाळांच्या व्हॉट्सॲप ग्रुप इतकी भयानक गोष्टच नाही आहे, हे तुम्हाला अनुभवांती लक्षात येईल की तिथे लोक मोदीपासून पुतीनपर्यंत जगातल्या सगळ्या विषयांवर बोलतात. तिथे फक्त तुम्ही लोकांना एवढंच म्हणा की गावातल्या शाळेचा पत्रा पडला आहे तर आपण जरा तेवढा दुरुस्त करूया का. 100 लोकांपैकी 2च लोकांनी इंटरेस्ट दाखवला, तेवढंसुद्धा तुम्हाला करता येणं शक्य आहे. अशा बारीक बारीक गोष्टी ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणतो, तशा बारीक बारीक गोष्टी आपण आपल्या पातळीवर करायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समाज माध्यमावर असाल. आता इथे असलेल्या वयोगटातले बरेचसे लोक फेसबुकवर असण्याची शक्यता आहे. कदाचित घरातल्या कोणीतरी तुम्हाला त्याच्यात काढून दिलं तर इन्स्टावर लोक असतील. तर रोज लोक जे सुभाषितं पाठवतात, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा, बैलपोळ्याच्या शुभेच्छा, असले जे फॉरवर्ड पाठवतात, त्याच्याऐवजी समजा तुम्हाला मराठी भाषेबद्दलचा एखादा चांगला उतारा आहे, राजवाड्यांचा उतारा आहे, एखादा चांगला उतारा तुम्हाला राजाराम शास्त्री भागवतांचा मराठी भाषेबद्दल दिसतो आहे, असं काहीतरी तुम्हाला जर सापडलं आणि ते तुम्ही आम जनतेला नका पाठवू, तुम्हाला 5 किंवा 6च माणसांना पाठवा असं वाटलं तर त्याबद्दल बोला. तुमचे जे नाक्यावरचे ग्रुप असतील, मित्रांचे ग्रुप असतील, एखाद्या एरियात राहणारे ग्रुप असतील, अशा पद्धतीनं बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आपण काय म्हणतो, एकतर मी काही करणार नाही किंवा मी क्रांतीच करणार. ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्यापैकी बहुतेक लोकांना मनातल्या मनात आपण भगतसिंग होऊ शकतो असं वाटतं. पण आपल्याला भगतसिंगचा सिनेमा बघून पण त्यातला दोरखंड बघून एवढी भीती वाटते की हे बाप जन्मात आपण करता कामा नये, हे आपल्याला आतून कळतं. तर तुम्ही भगतसिंग होण्याची गरजच नाही आहे. भगतसिंग ज्या वेळेला त्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकत होता तेव्हा भगतसिंग ज्यांना आवडला होता अशी 100 माणसं होती ना, त्या 100 माणसांच्यापैकी एखाद्या माणसानं नंतरच्या काळात भगतसिंगाची पत्रकं इतरत्र दिलेली आहेत. एवढं किरकोळ कामसुद्धा, 12 कोटींचा समाज आहे आपला, 12 कोटीमध्ये युरोपातले 4 देश बसतात. म्हणजे आपण आत्ताच ठरवलं तरी महाराष्ट्राचे 4 देश होणं सहज शक्य आहे. पण हा महाराष्ट्र एकच राहण्यासाठी हे जे मराठी कारण आहे, हा जो महाराष्ट्र धर्म आहे, तो जरा आपल्याला नीट थोडं त्याची सोय लावता आली, संगत लावता आली तर मला वाटतं बारीक 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 गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजे. तुम्ही साधं बघा की आम्ही अनेक लोकांना सांगतो की समोरच्या माणसाने मराठीत बोलायची सोय करायच्या आधी आपले लोक हिंदीत बोलतात. तुम्ही हॉटेलात गेलात, तिथला जो UP बिहारचा, ओरिसाचा, झारखंडचा माणूस आला आहे, तो पोट भरायला आला आहे ना, तो शिकेल ना मराठी. तुमच्यावर जबाबदारी आहे का त्याची सोय लावून घेण्याची. त्याला फारच जर त्याच्या भाषेवरचं प्रेम असेल तर त्याने आपल्या राज्यात परत जावं. मग इथे अकारण तुम्ही मानवतावाद दाखवत बसू नका. असं तुम्हाला उलटं दिसतंय का की तुम्ही UP बिहारमध्ये 4 वर्ष काढली आहेत आणि लोक म्हणतात बोल बाबा मराठी, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही करून घेतो ॲडजस्ट. असला मूर्खपणा देशात कोणी करत नाही. मग तुम्ही कशाला आपण होऊन हा मूर्खपणा करता. तर अशा बारीक बारीक गोष्टी जर आपण करत राहिलो तर मला वाटतं अशा बारीक बारीक गोष्टी जोडून खूप थोडं मोठं काम होण्याची शक्यता आहे. पण कामासाठी मी सकाळी पण एका कार्यक्रमात म्हटलं, कामासाठी कामच केलं पाहिजे. आज तुम्ही 10-15 लोक इथे आलात, म्हणजे मी आमच्या सहकाऱ्यांना पण म्हटलं की हा जो प्रयोग आहे बोरांनी केलेला वेगवेगळ्या गटचर्चांचा, या सगळ्यामध्ये प्रत्यक्षात इंटरेस्ट घेणारे किती लोक येतील याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण आता 2 तास मी तुमच्यासोबत बसलो आहे आणि मला असं दिसतं की जी 10 माणसं आहेत त्या 10 माणसांनी ऐकलं आहे.
त्या 10 माणसांनी इंटरॅक्ट केलं आहे. कदाचित 100 माणसांच्या ऑडियन्समध्ये पण 10 माणसंच तुमचं ऐकतात. त्यापेक्षा 10 माणसांच्या ऑडियन्समध्ये 10च्या 10 लोकांनी तुमचं ऐकणं म्हणजे एकदम 100% रेशो आहे. तुमचा कॉन्फिडन्स लेवल आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर असं जर का झालं आपलं की आपण छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये बोलत राहिलो तर मला वाटतं काम करणं हे फार मॅटर करतं. हे हिंदीवाले इतके हुशार आहेत बघा, ते बँकांमध्ये पण लिहितात आज का हिंदी शब्द. तर जसे ते बँकांमध्ये लिहितात ना तसं त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊन आपण सांगायला पाहिजे की 27 फेब्रुवारी आजचा मराठी शब्द काय आहे, तू लिहिलेलं नाही आहेस. 1 मे आजचा मराठी शब्द आहे, काय लिहिलेलं नाही आहे. आणि समजा 100 लोकांनी नाशकातल्या पत्र पाठवलं नाशकातल्या सगळ्या बँकांना की इथून पुढे दर आठवड्याला 1 मराठी शब्द तुमच्याकडे लिहिलाच गेला पाहिजे. तो नाही लिहिला तर आम्हाला तुमच्या बँकेतलं आमचं खातं काढून घ्यावं लागेल. तुम्ही घेऊ नका काढून, पण तुम्ही असं म्हणलात तर बँकवाल्यांना तुमच्या भाषेच्या प्रेमापोटी नाही, धंद्याच्या प्रेमापोटी तुमच्याशी नीट वागायला लागेल. तर ह्या बारीक सारीक गोष्टी जर आपण करू शकलो तर फायदा. आणि दुसरा माझा प्रश्न असा होता की मराठी ही जर ज्ञान भाषा व्हायची असेल आणि वेगळ्या प्रकारच्या अनेक विषयामध्ये पुस्तकं निर्माण व्हायची असेल, आज कुठलेही त्या ठिकाणी विषय घेतले की आपण इंग्रजीला त्या रेफरन्स बुक जी काही असतात ती आता इंग्रजीची लागतात. मी स्वतः मी प्रोफेसर आहे, मराठीमध्ये त्या ठिकाणी लिहितो बोलतो सगळं काही. आरोग्य अर्थशास्त्र या विषयावर एकही मराठी पुस्तक नव्हतं. मी लिहिलंय, पण जशी पुस्तकं मराठीची जी खपतात प्रकाशन म्हणतात ती वर्षभरातून एक 10-12 फक्त लिहिलेली आहे. ज्ञान भाषेतून त्या ठिकाणी मराठीचं लेखन जे आहे ते जर अधिक वाढायचं असेल तर त्यासाठी आणखी कोणत्या प्रकारचे प्रयत्न शासनाकडून ते मराठी विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ जवळपास ठप्पच झालेले किंवा या ज्ञान भाषेमध्ये IT मध्ये किंवा संगणकाच्या संदर्भामध्ये त्यातल्या डिक्शनरीज असतील यामध्ये कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी काहीही हालचाल दिसत नाही किंवा याच्यावर का आणखी करता येईल. तुम्ही जे विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचा उल्लेख केलात ना, त्याने खूप महत्त्वाचं काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर मराठी ही जेव्हा शिक्षणाची भाषा होईल त्यावेळी आवश्यक अशा प्रकारचं संदर्भ लेखन त्यांनी खूप तयार केलं. बार्लिंगे यांनी त्याच्यासाठी खूप काम केलं आहे. पण 95 साली सुरेंद्र बार्लिंगे. पण 95 सालाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकारने विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ बंद केलं आणि त्यांचे कर्मचारी बालभारतीमध्ये समायोजित केले. आता पुढे यांनी बालभारती बंद केलं तर ते कर्मचारी कुठे समायोजित करतील हा त्यांच्या पुढचा प्रश्न असेल. पण प्रॉब्लेम काय झाला आहे की विद्यापीठांची जबाबदारी म्हणजे पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या विकासासाठी झालेली आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना होताना मराठी भाषेचा विकास हा त्याच्या अजेंड्यापैकी एक आहे. पण आपल्या विद्यापीठांनी इतका मराठी द्वेष्टेपणा स्वीकारलेला आहे की आपल्याकडचे लोक काय म्हणतात, आम्ही फक्त प्रश्नपत्रिका मराठीमध्ये काढू, आम्ही संदर्भ ग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध करून देणार नाही. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इंग्रजीत वाचा आणि ट्रान्सलेट करा. म्हणजे ही धडधाकट आणि लंगड्या माणसाची स्पर्धा जेव्हा तुम्ही लावता त्यावेळेला मराठीतनं लिहिणारी माणसं कशी खुजी आहेत हे सांगण्यामध्ये आनंद मिळवणारे लोक मराठीच आहेत. याचं कारण काय आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. प्राची देशपांडे नावाची माझी मैत्रीण आहे, ती कर्नाटकातली आहे पण अत्यंत अस्खलित मराठी बोलणारी आणि मराठीतनं पण लिहिणारी आहे. ती पश्चिम बंगालमधल्या सेंटर फॉर स्टडीज ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकवते. तिचा नवरा बंगाली आहे. ती तिथे PhDच्या कोर्सवर्कमध्ये बंगालीमधनं पण शिकवते आणि इंग्लिशमधनं पण शिकवते. ती असं म्हणत नाही की मी कानडी आहे, मी लग्नानंतर बंगाली माणसाच्या बरोबर राहते आहे तर मी का बंगालीमधनं शिकू असं ती म्हणत नाही. आणि बंगालमधले लोक तिला ते लाड तिचे करत नाहीत. महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याकडे एखादा तमिळ आला, एखादा तेलुगू प्राध्यापक आला की आपण काय म्हणतो, त्यांचं ज्ञान बघा ना तुम्ही, त्यांना विषयातलं कळतं की नाही ते तुम्ही बघा, बाकीची ॲडजस्टमेंट तुम्ही केली पाहिजे. आपल्या विद्यापीठांच्या जाहिरातीमध्ये काय लिहितात, रिजनेबल नॉलेज ऑफ मराठी इज प्रेफर्ड. मराठीचं किमान ज्ञान रिजनेबल नॉलेज म्हणजे काय, मी दीपक पवार आहे एवढंसुद्धा नॉलेज रिजनेबलच आहे ना.
त्याच्या पुढचं कुठलंही वाक्य मला आलं नाही किंवा पॉलिटिकल सायन्समधलं मला काहीच समजलं नाही तरीसुद्धा चालतं आहे. आणि आपल्याकडे असा ग्रेस पिरियड पण नाही आहे की मी शिकवायला लागल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये MAच्या वर्गापासून PhDच्या कोर्सवर्कपर्यंत एखादा दुसरा पेपर तरी मला अस्खलितपणे मराठीत घेता आला पाहिजे अशा प्रकारची आपल्याकडं सक्ती नाही आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडं जे लोक PhD करतात कुठल्याही विषयाची मराठीमधनं, त्यांच्याकडनं आपली विद्यापीठं लिहून घेतात की मी मराठीतनं सिनॉप्सिस देतो आहे किंवा देते आहे, तसा मी इंग्रजीतनं पण देतो आहे कारण मला इंग्रजी येतं. इंग्रजीतनं लिहिणाऱ्याला तुम्ही उलटं विचारत नाही की मी मराठीतनं देत नाही कारण मला मराठी येतच नाही आहे. तर आपल्याकडे पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर जर मराठी ज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे असेल तर मराठी रोजगाराची भाषा झाल्याशिवाय ज्ञानाची होणारच नाही. कारण जोपर्यंत लोकांना माहिती आहे की मराठीतनं शिकून, म्हणजे तुम्ही शिका कुठल्याही विषयात, इंटरव्ह्यूतला एखादा प्रश्नसुद्धा तुम्हाला जर मराठीतनं विचारला जाणार नसेल तर लोक का त्या विषयाची मराठीतनं तयारी करतील. आता औरंगाबादला मी गेलो त्यावेळेला काही मुलं मला भेटली आणि ती म्हणली की UPSCमध्ये बरेचसे पेपर हे मराठीमधनं म्हणजे आपापल्या भाषांमधनं निघतात, पण CSATचा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये आकलन आहे, भाषिक आकलन आहे, तो भाषिक आकलनाचा प्रश्न पेपर मात्र इंग्रजी आणि हिंदी 2च भाषांमधनं आहे. म्हणजे त्या पेपर्समध्ये इंग्रजी आणि हिंदी या 2च भाषांचं आकलन आपण बघतो. त्या मुलांचं म्हणणं होतं की 8व्या परिशिष्टातल्या 22च्या 22 भाषा तुम्ही ओपन करा म्हणजे मराठी मुलांचं मराठीतलं आकलन तपासलं जाईल. आता असा प्रश्न परीक्षेला बसणाऱ्या मुलांना करावासा वाटतो पण सरकारला करावासा वाटत नाही, शिक्षण तज्ज्ञांना करावासा वाटत नाही. हे अत्यंत लाजिरवाणं आहे. त्यामुळे ज्ञानाची भाषा जर मराठी व्हायला पाहिजे असेल तर ती येणाऱ्या लोकांना इन्सेंटिवाईज करणं आणि मराठी न येणाऱ्या लोकांचं आर्थिक नुकसान करणं. जोपर्यंत मराठी न येणाऱ्या लोकांचं आपण आर्थिक नुकसान करत नाही तोपर्यंत लोक शिकणार नाहीत. परब सर त्यांच्या अनेक लेखनामध्ये सांगतात की भाषा ही तुम्हाला संधीमुळे किंवा सक्तीमुळे लोक शिकतात. सक्ती भाषेची इंग्रजीची आहे ना सक्ती सगळीकडे. लोक इंग्रजी प्रेमानं शिकत नाही आहेत. तुम्हाला ऑप्शनच ठेवलेला नाही आहे. तुमच्या ड्रॉपडाऊन मेनूमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्रजीत दिसतात. कोणी तुम्हाला म्हणत नाही की ह्याच्यातला एक पर्याय मराठीमधनं ठेवला तर चालणार आहे का. त्यामुळे इंग्रजीची सक्ती अप्रत्यक्ष आणि अक्षरशः माणसाचा गळा दाबणारी आहे. आणि मराठीची सक्ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे रिक्षावाल्यांना दिवाकर रावतेंनी असं सांगितलं परिवहन मंत्री असताना की मराठी त्यांना थोडं आलं पाहिजे तर लोकांचा तिळपापड झाला. पण हेच लोक कोण आहेत, जर्मनीमध्ये जाताना जर्मन शिकून जातात, फ्रान्समध्ये जाताना फ्रेंच शिकून जातात, अमेरिकेमध्ये जाताना टोफेलच्या परीक्षा देऊन जातात, पण महाराष्ट्रामध्ये येताना मात्र त्यांचं म्हणणं आहे आम्ही कशाला शिकायचं. कर्नाटकामध्ये रिक्षांच्या मागे लिहितात ते की तुमच्याकडे तुम्ही इथं येऊन 1 वर्ष झालेलं आहे, तुम्ही कन्नडमध्ये बोललात तर आम्हाला आनंद वाटेल. माझा सहकारी आनंद भंडारे स्पेनमध्ये होता. 2 वर्ष झाल्यानंतर तो फोनवरनं इंग्रजीत बोलत असताना त्याची तिकडची स्पॅनिश मैत्रीण त्याला म्हणाली तुला 2 वर्ष झाली इथं येऊन, आता तुला नको का इकडची भाषा यायला. असं जर तो इथे मराठीत म्हणला तर लोक म्हणणार हा लिंग्विस्टिक शॉविनिस्ट आहे, हा झेनोफोबिक आहे, हा भाषिक अतिरेकी आहे. स्पेनमध्ये मात्र हे न्याय्य मानलं जातं. हे असं जोपर्यंत मानलं जात नाही तोपर्यंत आपली भाषा ज्ञानाची आणि पोटाची या कॉम्बिनेशनमध्ये पुढे जाण्याची शक्यता नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण मराठी विषय मराठी संबंधीचा आयाम फारच सखोल अभ्यास केला आहे, तज्ञ आहात. आपण या गंभीर विषयामध्ये विरोध बुद्धी कशी आणता याचं मला एक मोठं आश्चर्य आहे. आणि दुसरं शेवटचं असं आहे की तुम्ही सरकारला सगळं अंगावरच घेतलेलं आहे, याची मला प्रचंड भीती वाटते. हे रेकॉर्डिंग होते हे सरकार करतं. असं आहे की मी ज्या पद्धतीचं बसा ना मी जे बोलतो त्याला माझा एक मित्र ब्रिटिश ड्राय ह्युमर असं म्हणतो. म्हणजे एकदम खळखळवून हसवणारा विनोद नाही तर टंग इन चीक असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि हे काही मी अक्वायर केलेलं स्किल नाही आहे. मी शिवव्याख्याता पण नाही आणि मोटिवेशनल स्पीकर पण नाही आहे.
मी रेग्युलर प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे यासाठी माझ्याकडे काही स्पेशल स्किल नाही, पण ते मी लोकांना ऑब्झर्व करतो, लोकांचं ऐकतो खूप, त्यातनं ते झालं आहे. राहिलं सरकारला अंगावर घेण्याचा प्रश्न, असा आहे की सरकारला कोणीतरी अंगावर घ्यायलाच पाहिजे. आणि तुम्ही घ्याल, ते घेतील, आणखी कोणतरी घेईल, असं म्हणून तुम्ही दुसऱ्यांची घरं दाखवण्यामध्ये काही शहाणपणा नाही आहे. आणि मला असं वाटतं की जसं, म्हणजे मला खूप लोकांनी असं विचारलं आहे की तू नोकरी सोडलीस का, तुला काढून टाकलं का नोकरीवर. म्हणजे लोकांना वाटतं की एवढं बोलतो म्हणजे काढून तरी टाकलं असेल किंवा सोडून तरी आला असेल. मला असं वाटतं की एवढं बोलूनसुद्धा तुम्ही सरकारच्या नोकरीमध्ये राहू शकला पाहिजे, तरच तुम्ही लोकशाहीमध्ये आहात असा त्याचा अर्थ आहे ना. सरकारला एवढं सोसत नसेल ना तर त्यांनी सरकार म्हणून राहता कामा नये. आणि तसं सोसत नसेल तर त्यांनी नीट वागायला पाहिजे. कारण सरकारला होयबांचीच सवय असते. आणि सरकारला होयबांची सवय असेल तर 100 लोक त्यांच्याबरोबर लाळ घोटायला तयार असतील. त्याच्यात 101वा माणूस म्हणून ॲड होण्यामध्ये मला काही रस नाही आहे. आणि धोका आहे की नाही, आहे. धोका अनेक प्रकारचा असू शकतो. तो वैयक्तिक त्रास देण्यापासून, सोशल मीडियावरच्या ट्रोल होण्यापासून अनेक प्रकारचा आहे. ह्या बाबतीत काही एक इम्युनिटी माझी मी डेव्हलप केलेली आहे. मला माझे मित्र वगैरे सांगतात, लोक मला आई बहिणीवरनं पण शिव्या देणारं लिहितात, ते सोशल मीडियावर मला दिसतं, लोक दाखवतात. माझ्यावर त्याचा आता काही परिणाम होत नाही. हे मी याच्या पलीकडे गेलो आहे. कारण मला त्यातनं दिसतं की अशा प्रकारे शिव्या देणाऱ्या माणसाकडे आर्ग्युमेंटच नाही आहे. ज्याच्याकडे आर्ग्युमेंट आहे ना तो माझ्याशी नीट बोलेल. आणि मला एक क्लिअर आहे, कन्व्हिक्शन नावाची जी गोष्ट आहे ना ती माणसाला अनेकदा धाडसी बनवते. आणि माझं कन्व्हिक्शन आहे की भाषेचं कामच मला मरेपर्यंत करायचं आहे. माझं हे कन्व्हिक्शन आहे की भाषेचा अजेंडा आणि धर्माचा अजेंडा एकत्र नाहीच जाऊ शकत. आणि माझं हे कन्व्हिक्शन आहे की महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण हीच गोष्ट महाराष्ट्राला वाचवू शकते आणि मला ते जमू शकतं. त्यामुळे मला काय जमतं, म्हणजे आमच्याकडचे जे रूढार्थाने प्राध्यापक आहेत ते तुम्हाला हीच सगळी गोष्ट PPT करून तुम्हाला सांगतील. मला असं वाटतं की मी जर इंटेलेक्च्युअल असेन तर मी पब्लिक इंटेलेक्च्युअल आहे. मी लोकांमध्ये जाणारा माणूस आहे. त्यामुळे मी लोकांचं ऐकतो. गांधींना हे गोखले यांनी सांगितलं होतं, ते आफ्रिकेतनं भारतात परत आले. ते दोघे फारच मोठे माणसं आहेत, मी तुलना म्हणून सांगत नाही. गांधींनी असं म्हटलं होतं की 1 ते 2 वर्ष तू भारत फिर आणि त्यावेळेला कान उघडे ठेव, डोळे उघडे ठेव आणि तोंड बंद ठेव. तर ते मला पूर्णांशाने जमतं आहे असं नाही, पण मी असा प्रयत्न करतो की कान आणि डोळे उघडे राहिले पाहिजेत. कारण असं उघडं राहिलं तर समाजामध्ये जे सर्वसाधारणपणे लोकांना दिसत नाही ते तुम्हाला कळतं. आणि मला एक बरं असं वाटतं की माझं काहीतरी नुकसान होऊ शकेल याची माझ्यापेक्षा माझ्याबद्दल आस्था असणाऱ्या लोकांना जास्त भीती वाटते. ही मला दिलासा देणारी गोष्ट वाटते. म्हणजे उद्या समजा आता पोलिसांनी FIR केला तर तो FIR केल्यानंतर माझ्याकडे त्याची बातमी आली टी व्हीवर. तुम्हाला माहिती आहे टीव्हीवाले असे झीट आल्यासारखे बातम्या करतात. त्यांनी बातमी करताना दीपक पवार आणि 200 लोकांवर गुन्हा दाखल अशी बातमी केली आणि माझ्या आईवडिलांनी ती पाहिली. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता 5 मिनिटांनी बेलच वाजणार आणि आपल्या मुलाला पोलीस घेऊन जाणार. तर मी त्यांना म्हटलं की एवढं अजिबात पोलीस ॲक्टिव्ह नसतात, ते असे लगेच येत नाही, ते निवांत येतात. आणि त्यांना हे मी सांगितलं की कुठल्या तरी टप्प्याला ते येतीलच. आणि हा फारच किरकोळ त्याग आहे. माणसं 6-6 वर्ष तुरुंगात गेलेत, मंडालेमध्ये माणसं फासावर गेलेले आहेत आणि ती परक्या सरकारमध्ये स्वातंत्र्य मिळेल की नाही अशा परिस्थितीत गेली आहे. जे सरकार तुमचं आहे असं आपण मानतो, अशा सरकारशी तुम्हाला भांडावं लागणं याचा अर्थ समाज विकृत झाला आहे असा त्याचा अर्थ आहे. झाला असेल विकृत आणि बाकीच्या लोकांनी शरणागती पत्करली असेल. मला माझा अंतरात्मा असं सांगतो की मी ते करता कामा नये. ही माझी मिनिमम जबाबदारी आहे. समजा मी शरणागती पत्करली तर मी स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही, एवढं माझं मला कळतं. तर तेवढं मी करतो. आणि जर आपण एकत्र राहिलो तर मला वाटतं सगळ्या लोकांचं धाडस एकत्र आलं की सगळ्या लोकांचं भय पण कमी होतं. एक प्रश्न विचारायचा मला. आता जे AI टूल्स आणि टेक्निक्स आहेत किंवा भाषिणीचा प्रकल्प पण सुरू आहे की वेगवेगळ्या भाषांमध्ये लगेच भाषांतरित होईल. म्हणजे असं सांगितलं जातं की रिक्षामध्ये बसला आणि तो कन्नड बोलत असेल तर त्याला मराठीतनं समजेल किंवा मराठीतनं बोलणाऱ्या माणसाचं म्हणणं समजू शकेल.
तर इथं काही भाषांचा उपयोजन आणि याचा काही परिणाम होईल का? होईल ना. म्हणजे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं AI चा वापर करून भाषिक आता उदाहरणार्थ गुगल मीटमध्ये आपण 2 वेगळ्या भाषांमध्ये बोलत असू तर ते रिअल टाईम ट्रान्सलेशन करण्याची सोय आहे. म्हणजे मी समजा 10 वेगवेगळ्या भाषांमधल्या लोकांशी गुगल मीटवर आर्थिक काही चर्चा करतो आहे, तर मला ते त्या वेळेला त्यांच्या भाषा शिकून घेण्याची किंवा इंटरप्रिटर ठेवण्याची गरज नाही. इथपर्यंत आपल्याला सवलत मिळते. पण तरीसुद्धा अजूनही त्या भाषेचा कॉर्पस पुरेसा डेव्हलप होईपर्यंत त्या भाषेचे न्युअन्सेस जे आहेत, त्या भाषेच्या ज्या बारीक अर्थछटा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागतोच. आणि शेवटी हे जे आहे ना, ही तुमच्या भाषेमध्ये लोक गुंतवणूक कधी करतील? तुम्ही भाषा वापराल त्यावेळेला ना. आता मायक्रोसॉफ्टने गुगलने मराठीत का गुंतवणूक केली? 12 कोटी लोक आहेत. 12 कोटी लोक लोकलज्जेस्तव तरी मराठी वापरत आहेत. आणखी 10 वर्षानंतर ह्या 12 कोटीचे 5 कोटी झाले तर गुगल आणि मायक्रोसॉफ्ट इथल्या खर्चाचा पुनर्विचार करेल की नाही? म्हणजे तुमच्या भाषेवर लोक खर्च कधी करतात? तुमच्या भाषेतनं परतावा अधिक मिळेल तेव्हा. सरप्लस व्हॅल्यू, मार्क्सचा शब्द वापरायचा तर अतिरिक्त मूल्य जास्त निर्माण होईल त्यावेळेला. म्हणजे आता तुम्ही साधं बघा, तुम्ही कीबोर्ड जर बघितले तर इंग्रजीचा नुसता कीबोर्ड आणि इंग्रजी आणि मराठीचा इन्स्क्रिप्टचा असलेला जो कीबोर्ड आहे, साधा कीबोर्ड 300 रुपयाला आहे, इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड 850 रुपयाला आहे. आणि साधा कीबोर्ड तुम्हाला अक्षरशः तुम्ही दगड मारलात तर 10 ठिकाणी तुम्हाला मिळेल. इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड पटकन मिळत नाही. म्हणजे इन्स्क्रिप्टच्या कीबोर्डचं मार्केट उभं करणं ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. उद्या जर महाराष्ट्र सरकार म्हणलं की आम्ही 10 लाख कीबोर्ड एका वर्षाला प्रोड्यूस करू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये कीबोर्ड महाराष्ट्र सरकारचंच लेबल असलेलं जाईल, झक मारून शाळा घेतील ते सगळे. म्हणजे सरकार शाळा कुठल्याही माध्यमाची असो, सरकार जर म्हणलं की तुमच्या शाळेकडनं आम्हाला मराठीतलंच पत्र आलं पाहिजे, आलं नाही मराठीतलं पत्र तर त्या पत्राची आवक रजिस्टरमध्ये नोंद होणार नाही असं आणि हे मी तुम्हाला रॉकेट सायन्स सांगत नाही. मध्य प्रांताचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांनी एका टप्प्याला 56 साली त्यांचं राज्य तयार झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की अमुक एका दिवसानंतर मी इंग्रजी ही भाषा ओळखणार नाही, हिंदीमध्ये पत्र आलं नाही तर त्या पत्रावर माझी सही होणार नाही. काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याच्यानंतरच्या तारखेला शुक्लांनी सह्या नाही केल्या. जेव्हा रविशंकर शुक्ला सह्याच करत नाहीत असं लक्षात आलं, सगळ्या IAS अधिकाऱ्यांना हीच भाषा कळते. पण अशा प्रकारचा स्वाभिमान असलेला, थोडाफार स्वाभिमान असलेला शेवटचा माणूस म्हणजे यशवंतराव चव्हाण. बाकी सगळे इतके शेळपट लोक आहेत आपल्याकडं की IAS अधिकाऱ्यांनी नाही म्हणायच्या आधीच बहुतेक तुमच्या मनात नाही असेल असं म्हणून आपले सरकारचे लोक मोकळे होतात. अशा माणसांकडनं तुम्ही काय अपेक्षा बाळगाल? हां,